आळंदी आणि ज्ञानेश्वर माझ्यासाठी खूप काही असणाऱ्या गोष्टी आहेत त्या. एक अतिशय आवडती कविता आहे. आवडती म्हणणं चुकीची आहे, थोडंसं रडणारी कविता आहे. माझं म्हणणं आहे की आळंदीतल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोष्टीला, म्हणजे वाळू दगडापासून आकाशापर्यंत प्रत्येकाला भावना आहेत आणि ती भावना वेदनेची जास्त आहे. तर ही कविता एक आळंदीतला एक दगड आहे, पत्थर म्हणले त्याला मी. तो आळंदीतला पत्थर, ती दगड ती कविता म्हणतोय. काय म्हणतोय पत्थर? पत्थर मी साधा, पत्थर मी साधा, मज जाण नाही, मज भान नाही पांडुरंगा. पुंडलिकासाठी सोडली मी रीत, झालो तुझी वीट पांडुरंगा. काय काय केलं बघ. त्रेतायुग, श्रीरामांचं युग. त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, दगड झाला. त्रेतायुगी झालो अहल्येची मूर्ती, विष्णू पदकीर्ती पांडुरंगा. रामसेतूसाठी तारिले पाषाण मारिले रावण पांडुरंगा. आणि आज आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला. स्वतः पांडुरंग आला रे, तर निवृत्ती आला. मला घडवायला लागले छन्नी आठवडा घेऊन, सांगायला लागले मी घडताना. आकार शेळेचा श्रीरंगे रेखिला, हेतू ना कळला पांडुरंगा. क्षमा ज्ञान देवा, भीक द्या दयेची, शिळा समाधीची पांडुरंगा. झालो शिळा समाधीची पांडुरंगा. मला कायम वाटतं आळंदीत जास्त कोण वेदना भोगत असेल तरीही सुखात कोण असेल, ती शिळा आहे समाधीची. आतून दिसतो ना त्याला, ते माझं तेज बसलेलं, बाहेरून आपण आहोत, पण त्या दगडाला जी वेदना आहे ना, ती मला ती जास्त जाणवते. म्हणून मी आवडणारी कविता म्हणतो. हा आक्रोश आहे खरा, ही वेदना आहे, आवडणं चुकीचं आहे, पण ती शिळा मला जिथे भावते, कारण तीच तुला मला भेटते, त्याच्याच पार आपण डोकं ठेवतो. त्या शिळे मागचं जे कोण बसलेत ना, ती ऊर्जा नाही दिसत. खरं आहे. ही वेदना जरी असली तरी हे पांडुरंगाविषयी असणारा प्रेमच आहे, प्रश्नच नाही. आणि पृथ्वीची निर्मिती किंवा ह्या सृष्टीची निर्मिती ही पंचतत्वांपासून झालेली आहे. त्यातलंच एक तत्व म्हणजे पृथ्वी तत्व, आणि ते दगडाच्या रूपाने तुम्ही साकारलेलं आहे आणि ते उलट केलं. मित्रांनो नमस्कार. कविता जगणारी माणसाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आत्ताच जी कविता सादर केली ते म्हणजे डॉक्टर राहुल देशपांडे, कवी, गीतकार. ते तसे बाय प्रोफेशन डेंटल सर्जन आहेत, पेडियाट्रिक डेंटल सर्जन आहेत, आणि हे करत असताना अनेक पदव्या त्यांनी स्वतःच्या भोवती लावून घेतलेल्या आहेत. ते MA इंडोलॉजी सुद्धा त्यांनी केलेला आहे, म्हणून इंडोलॉजिस्ट सुद्धा ते आहेत. आता हा सगळा प्रवास आपण त्यांचा जाणून घेणारच आहोत गप्पांच्या माध्यमातून. तर सर स्वागत आपलं. थँक्यू सर. आता आपण ज्या कारणाकरता आज हा पॉडकास्ट करतोय ते कारण म्हणजे तुमच्या आत दडलेला कवी आणि गीतकार. बरं, तो तर आपण आता कवितेच्या माध्यमातून ऐकलाच, परंतु तत्पूर्वी तुमचं बालपण कसं गेलं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण तुम्ही मूळचे सातारा जिल्ह्यातले आहात आणि वास्तव्यास आता पुण्यात आहात, तर तिथून इथपर्यंतचा प्रवास कसा घडला तुमचा? मला म्हणशील तर माझे आजोबा वगैरेच लॉंग टाइम बॅक आम्ही पुण्यात सेटल झालो सगळे. आमचं मूळ गाव तारळ, म्हणजे पालीचा खंडोबा आहे, त्यामुळे तारळ आहे. आम्ही मूळचे तारळेकर देशपांडे, पण एक आजोबांपासून पुण्यात होत नाही. डेफिनेटली मी पक्का पुणेकर आहे. आता वर्षातनं एकदा डेफिनेटली पालीचा खंडोबा तारळ्याला जातो, आईला विसरायचं नाही. मी टिपिकल पुणेकर, म्हणजे आधी शिशुविहार, एरंडवणा पुणे 4, हिंगणेश्री शिक्षण संस्था तिथला, नंतर विमलाबाई गरवारे शाळा आणि SP कॉलेज. तसं एक टिपिकल पुणेकर वाढेल तसं वाढत गेलो. पण कवितेबद्दल म्हणशील तर एक आमच्या घरात आई वडिलांमुळे रंगमंच, म्हणजे आता ते पीडियाट्रिक डेंटिस्ट झाल्यावर कळतं आई वडिलांनी विचार काय केला असेल. पण मला माझ्या 2 बहिणींना काही गोष्टी कंपल्सरी होत्या, म्हणजे मार्क पाडणे होतच होतं, ते काय असेल ते 80-85%. पण एक रंगमंच, ते दोन्ही बहिणी पण माझ्या कथ्थकवाल्या आहेत, इंजिनियर मोठ्या असून. स्टेज पाहिजे आयुष्यात, एक खेळ पाहिजे आयुष्यात, हे आमच्या घरात कंपल्सरी होतं. तर शाळेतनं व्हॉलीबॉल खेळायचो, लॉन टेनिस खेळायचो, कविता गाणी होतीच. बहिणी कथ्थक करायच्या, म्हणजे आमच्या घरात. त्याच्यामुळे, आणि जिथे मी राहतो आजही तिथेच राहतोय, पटवर्धन बाग नावाची एक सोसायटी आपल्या पुण्यामध्ये आहे, तिला मी 74 सालापासून होतो. म्हणजे सगळं तरी काही नव्हतंच. म्हणजे समुद्र हॉटेल जिथे आहे ना आता, तिथे वाहनं तिथपर्यंत रिक्षा यायच्या, पण चालत जायला लागायचं. या काळापासून तिथेच राहतोय मी आजही. तर आमच्या कॉलनीचा गणपती उत्सव हा एक अतिशय मोठा प्रकार होता. आणि मी अनेक ठिकाणी बोललो, तुला आवर्जून सांगेन माऊली, की कवी किंवा कलाकार आमच्यातले आहेत ना, तर पटवर्धन बागेतल्या गणपती उत्सवाचं स्टेज खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा आत्तासारखे नव्हते नाचगाणी, स्टेज घातलं जायचं रस्त्यावर, आणि पुढे सगळं
शेत होतं, जिथे आता मंगेशकर हॉस्पिटल वगैरे ते सगळं शेत होती, शेत जमीन होती. पुढे डेड एंड असायचा, मागे नदी, पलीकडे सिंहगड रोड, अशा काळात तिथे होतो. मोठ्या स्टेजवर आमचे गाण्यांचे नाचाचे कार्यक्रम व्हायचे. मला आठवतं की माझी पहिली स्टेजवरची एंट्री ही बोलानाथ म्हणून झाली होती. ते नुसतं उभं आहे त्याच्यात मी, बहिणी बाजूला नाचतायत, सांग सांग बोलानाथ. त्याच्यामुळे त्या स्टेजमुळे मात्र मला म्हणशील तर कविता म्हण स्टेज फुलत गेलं. आणि वडील डॉक्टर होते, आई चांगली शिकलेली आहे, आई मोठी प्रोफेसर आहे. तर आईवडिलांमुळे छान लोक आयुष्यात येत गेली. म्हणजे मी जेव्हा निबंध कधी छान लिहिला असेल, निबंध पक्का मराठी मीडियमचा आहे, ते निबंध छान लिहिल्यावर वडिलांनी कधी कौतुक केलं असेल. आमच्या शिशुविहार शाळेमध्ये पुष्पाताई श्रोत्रिय, सुमित्राताई रेड्डी, सुनंदाताई फडतरे, स्वातीताई देशमुख, मला अतिशय आवडणाऱ्या ताई होत्या, या वंदनाताई होत्या, जयश्रीताई होत्या, की यांच्यामुळे ना आमचे निबंध म्हण कविता बोबडा सर सुद्धा परत परत बोलली गेली. आणि मला आठवतं मी चौथीत वगैरे असेल त्यावेळी, काय शाळा बुडत होती, काय आजच्यासारखं नव्हतं ना, शाळा म्हणजे 100% अटेंडन्स काही नव्हता. तर मी नेक्स्ट डे शाळेत गेल्यावर आमच्या त्या पुष्पाताई होत्या, मी काही विसरणारच नाही कधी. त्या म्हणल्या आज अरे बाहेरची कविता म्हणून दाखवायची असं ठरलं होतं. आणि त्या काळात पालक संघ, मोबाईल काहीच प्रकार नव्हता, की अभ्यास काल काय झाला याची पद्धत आमच्याही नव्हती. बुडलं की बुडलं हाच प्रकार होता. मला कळलं पण नाही आज कविता बाहेरची म्हणायची. बाहेरची कविता मग करूया पाठ, म्हणजे पुस्तकातली म्हणायची नाहीये, मग कुठली म्हणावी असा प्रयत्न चालला होता. मग सुचली कविता तिथे. म्हणजे आयुष्यातली पहिली कविता अशीच सुचली. म्हणजे पुष्पाताई, आता पुष्पाताई नाही आहेत डेफिनेटली, पण पुष्पाताईंना म्हणजे त्यांच्यामुळे कविता सुचली. श्रोत्रियताई आमच्या खूप चांगल्या होत्या. कविता अजून हसायला येईल, मला पण हसायला येतं, पण मी आवर्जून सांगतो. पहिलं बाळ आहे नाही नाही, टिंकल टवाळ्याचं पहिलंच बाळ आहे, पण ते चौथीतला मुलगा आहे. असं होतं बघा, सकाळी उठला झटपट, असं मी चटपटपट अशी केली होती कविता. सकाळी उठला झटपट, आंघोळ केली पटपट, परीक्षा होती वर्गात, घाई होती घरात, पहिला नमस्कार देवाला, दुसरा नमस्कार आईला, बाबा म्हणतात अभ्यास नाही केला, पेपर काढायचा कसा तुला. वा वा वा. असं हे असं नाही आहे, वावाचं नाही, खरंच चांगली आहे. अहो, इयत्ता चौथीतल्या मुलाने जर ही कविता केलेली आहे तर ही खरंच वाहवा करण्यासारखीच कविता आहे. यातून कळतं की बाबा संस्कार काय होते. तुझ्या माझ्या लहानपणी चाइल्ड सायकोलॉजी नव्हती, म्हणून आपण छान छान जगू शकलोय. पण हे अशा प्रकारे कविता वाढत गेली. आणि मग वडिलांच्यामुळे म्हण, माझे बाबा 1956 सालचे नुमवीतले 10वी, तेव्हा इंटर असायचं. आणि तुमच्या वडिलांची अजून एक विशेष ओळख सगळ्यांना सांगायला आवडेल की ते आशिया खंडातले पहिले पीएचडी, डेंटल पीएचडी. ऍब्सोल्युटली बरोबर. माझे वडील एमडीएस पेरोडोंटिस्ट, गम स्पेशालिस्ट, आणि दादांनी त्या काळात पीएचडी केली होती. म्हणजे किती साली केली ही पीएचडी? दादांनी पीएचडी उशिरा केली, 81 साली पीएचडी केली. अच्छा. माझी आईची पीएचडी 68 सालची. बर. हा, ते वडिलांनी प्रॅक्टिस तुमच्या फॅमिलीमध्ये जसा कलेचा वारसा आहे तसा पीएचडीचा पण वारसा आहे. म्हणजे संशोधन करा असं सांगितलं गेलंय, गरज पण असेल त्या काही गॉड नो. बरोबर. पण त्याच्यामुळे झालं कसं माहिती आहे का, की वडिलांचा जो बॅच म्हणजे त्यांची शाळकरी मित्र नुमवीतले 56 सालचे 10वी, त्यात कोण कोण होते बघ, म्हणजे त्याच्यावरून संस्कार कसे घडतात. त्यात नाट्यसमीक्षक डॉक्टर विभा देशपांडे त्यांचे बॅचमेट, सिनेमासृष्टीतले गजानन सरपोतदार त्यांचा बॅचमेट, आदित्य सरपोतदारांचे मला वाटतं काका 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 म्हणजे आजोबा काका झाले, विश्वास काकाचा सख्खा भाऊ, तर सरपोतदार फॅमिली. आणि आत्ताच आपण दुर्दैवाने आपल्यातनं गेले माधव वजे, श्यामच्या इथला श्याम, हे म्हणजे वडिलांचे बॅचमेट. म्हणजे झालं कसं की नाट्य, कला, गाणी चर्चा व्हायची. तर होतं कसं, त्या काळात बाबा डेंटिस्ट, मग पेशंट टू पेशंट, मित्रांकडे येणारे पेशंट. कारण माझ्या आयुष्यात आईवडिलांमुळे इंदिराबाई संत पण आल्या त्या काळात. आणि त्यांची कविता आपण बालभारतीत वाचतो, असं कोणतरी भेटतंय, हा प्रकार वेगळा होता. इंदिराबाईंचे त्याला मी अक्का म्हणायचो, अक्कांचे आशीर्वाद छान मिळाले. आणि मग माझी कविता वाढली, खरी वाढली ना, हे मी माझे गुरु, इथे आमचे गुरु कधीच कोणाला शिष्य म्हणायचं नाहीत आपला, कारण ते अतिशय मस्त माणूस होता गुरु, सुधीर मोघे. अच्छा. हां, माझ्या वडिलांचा, म्हणजे आता तुम्ही पाहिलेलं नाही, मी पण लहानपणी पाहिले, आपला FC रोडवर ना एक कॅफे डिलाईट नावाचा एक छान अड्डा होता. अच्छा. पण आधुनिकीकरणात सगळं संपलं ते, पण त्याच्यातला ग्रुप वेगळा होता. त्यात अजित सोमण, सुधीर काका, राहुल गोरपडे, खूप वेगळा ग्रुप आहे. तर त्यांच्यामुळे सुधीर मोघे आयुष्यात आले. आणि आता खूप ऑड वाटतं, त्या काळात तर सुधीर मोघे आधी भोंडे कॉलनीत राहायचे, मग भुसारीत. तर भोंडे कॉलनीत किती वेळा गेलो मी, काका कविता बघ, काका कविता बघ. आता कळतं लय छळले, अरे फार छळले. म्हणजे मे बी तेव्हा तिने आपल्या डॉक्टर मित्राचा मुलगा म्हणून असेल, किंवा मराठीवर प्रेम करतो म्हणून असेल, पण खूप एन्जॉय केलं. आणि मग मोघ्यांमुळे कविता जगली किंवा छान व्हायला लागले ना, इट वॉज सुधीर मोघे. हे अशी कविता वाढली. खूप छान.
आता हा कवितांचा तर आपला विषयच आहे, तुमचं बालपण पण या माध्यमातून आपल्याला लक्षात आलं. तुमची जी एक वेगळी ओळख तुम्ही निर्माण केली, इंडॉलॉजिस्ट. आता त्याच्या अनुषंगाने मला थोडंसं तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देव असतो, बाहेर आपण गेलो की मंदिरात देव आपल्याला असतो, बरोबर, आपल्या हृदयात पण एक देव असतो. हे असं असताना प्रत्येकाच्या नजरेसमोर दिवसातून एकदा, म्हणजे तो कुठल्याही जाती धर्माचा पंथाचा असो, त्याच्यासमोर देऊळ मंदिर ही संकल्पना येतेच. तर हे असं असताना तुम्हाला पहिल्यांदा कधी असं वाटलं की आपण त्याच्यावरती अभ्यास करावा, किंवा मंदिरांची रचना कशी झालेली आहे, देवाची रचना कशी झालेली आहे, हे पहिल्यांदा कधी तुम्हाला जाणवलं? बेसिक आता पुन्हा एक कवितेशीच खूप निगडीत जाईल ते. तरी ऐकायला आवडतं. असं की लता दिदी आणि अभिषेकी बुवा हे मला म्हणजे पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा, लता दिदी हे मला आवडणारे, की मी त्यांना खूप मानतो असेल. तरी तर मला अगदी आठवतं दिदींचंच गाणं लागलं होतं की सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो, हाथों से छूके से रिश्तों का इल्जाम ना दो, हमने देखी आंखों की महकती खुशबू. त्या गाण्यावरती उगीच मला असं एक होतं की दिवाळी सुट्टी वगैरे असली ना, विविध भारती नावाचे रेडिओ होता, ऐकत राहायचं ते काय करायचं. त्याच्यावर मी एक निबंध लिहायचा प्रयत्न केला होता. आता हसायला पण आईवडिलांनी सपोर्ट केला बरं का, की या गाण्यावर मला आधी मी मराठी मिडियम, त्या हिंदी, तर मी काय लिहिलं काहीतरी असं कसं आहे, दॅट्स फाईन. त्याच सुमारास आमच्याकडे रेकॉर्ड प्लेअर होता, टिपिकल संस्कार ते गीत रामायण ऐकत होतो, गदिमांचं. आणि मला अतिशय आवडणारं त्यातलं एक गाणं आहे, ते दुर्दैवाने जास्त म्हटलं जात नाही पण अतिशय आवडतं, की सारथी सुमंत आहेत ना, त्यांनी तिघांना सोडले, राम लक्ष्मण सीता उभे आहेत गंगेकाठी, तो निषादपती गुहा तिथे नौका घेऊन तयार आहे, आणि ते पुढचं गाणं सगळ्यांना तोंड पाठे, नको असं नौके, कारण टाळ्यांचं आहे, ठेक्याचं आहे. परत निघाले सुमंत सारथी, तो सारथी नाही, तो महामंत्री येतो, पण इतका बेस्ट फ्रेंड दशरथाचा आहे, ते म्हणतात तूच माझ्या पोराला सोडू नये. हे वेगळे ते रामायण हा अजून अति लाडका वेगळा मुद्दा. तेव्हा सुमंत म्हणतात की रामा मी जातोय, मी निरोप काय देऊ, असं विचारणार आहेत मला राम काय म्हणलाय. त्यातलं एकच सांगतो, ते भरताला सांगतात की ते म्हणतात की भरत, तुझ्यापुढे भरत येईल, त्याला काय उत्तर दे. मग काय सांगणे तुझं धीमंता, उदारधी, उदारपणाचा समुद्र आहेस रे तू, उदारधी तू सर्व जाणता, पुत्र वियोगिनी माझी माता, तुझ्या वर्तने भासवती चला, भरत तोच श्रीराम. इतुके बोलले मनुष्य हा मुखडा आहे. आणि मग मला कळलं की प्रत्येकाकडे बघण्याचा अप्रोच वेगळा आहे. त्या गाण्यात कौशल्याला वेगळा निरोप आहे, दशरथाला वेगळा निरोप आहे, म्हणजे अरे वेगवेगळे निरोप दिलेत. आणि मग कळलं की रेफरन्स बदलला ना की तो बदलत जातात सगळ्या प्रकार. हा, आणि आधीच्या ऐकलं दिदींचं गाणं, मग मला कळलं जे दिसतं, जे भासतं, जे पलीकडे डायमेन्शन असणार आहे. आणि मग माझ्या मनात असं झालं होतं की मूर्ती बघताना त्याच परत वडिलांचंच परत एक उपकार खूप आहेत. त्याच्यामुळे देगलूरकर कृती सुद्धा आयुष्यात होते ना, बाबांकडे कधी आले असतील, जुने संबंध असतील. डॉक्टर गोबम देगलूरकर ऋषितुल्य व्यक्तिमत्व, मोठं नाव आहे, की ते पण तिथे होते आयुष्यात, त्यांचं अस्तित्व माहिती होतं, त्यांचं काम माहिती होतं. आणि त्याच काळात हे सगळं संस्कार झाले असताना डोक्यात आपण 6 डायमेन्शन किंवा 4 डायमेन्शन आणि 6 एलिमेंट आपण एक्सप्लोर करून चाललं असताना एक मोठा अवली आयुष्यात आला, त्याला मी मास्तर असं म्हणतो. त्याचं नाव आहे उदय नेंदुरकर. मी बोलताना जेव्हा गुरुजी म्हणतो ते असं देगलूरकर, आणि मी साईटवर पण सांगतो जेव्हा मास्तर म्हणतो ते असं नेंदुरकर. म्हणजे मास्तर आणि गुरुजींशिवाय ते नाही. आणि मग मास्तरांबरोबर वेरूळला गेलो, मी कवी म्हणून गेलो होतो. ते एक सांगायचे, तुझी कविता काय म्हणते रे, ती कविता सांगायचो, असं एन्जॉय, कारण त्यांनी ओळखलं असावं. आणि मग मला कळलं की मूर्ती खूप वेगळं बोलतायत. आणि तुला मी ते आवर्जून आता एक कविता सांगितली, लोकांना तुला आवडेल आणि आपल्या क्राऊडला नक्की आवडेल. आता मी पक्का मराठी मिडियम आहे, इंग्लिश बोलतो आवश्यक तेवढं, बाकी जॅपनीज, फ्रेंच, जर्मन काही येत नाही. ते समोर स्क्रिप्ट आलं तर काहीच वाचता येणार नाही. मी डॉक्टर, MA BMA सगळं खड्ड्यात गेलं ना एका मिनिटात. तर जॅपनीज मला 4थीतला मुलगा म्हणला, अरे कसला आहे डॉक्टर, त्याला जॅपनीज वाचता येत नाही. मग मला कळलं आपण आपापल्या परिघातच हुशार होतो. आणि मग मूर्तीकडे बघताना जाणवलं, कुठे सांगतो तुला आवर्जून, मग ती कविता 4 वाक्य तुला सांगतो सुचली. रेषांचे आकार, आता ए असं एक रेख मध्ये एक रेख, तो झाला ए, हा बी, त्या रेषात ना फक्त वाकड्या तिकडे आडव्या. रेषांचे आकार उमजता सारे, निर्जीव अक्षरे वेद झाली.
वा वा वा, क्या बात आहे. की आकार कळले म्हणून शब्द, शब्द म्हणून वाक्य, वाक्य म्हणून अर्थ. मग कोणीतरी उच्चभ्रू लोक परापछंद मध्यमा वैखरी म्हणतील, वाटलेले 4-5 चतुष्पाद म्हणतील, दॅट्स फाईन. पण कॉमन मॅनसाठी काय, रेषांचे आकार उमजता सारे, निर्जीव अक्षरे वेद झाली, नाही समजता अर्थ व्याप ताप, मूर्ती आपोआप देव झाली. वा वा, की नाही ना, तसं नाहीये ना. आणि मग पुढे लिहित गेलो की मूर्ती नाही देव, मूर्ती नाही देव केवळ साधन, अखंड चिंतन तिन्ही काळी, क्या बात. मूर्ती पलीकडे मोकळे आकाश, धवल प्रकाश नभातळी. आहा. आणि मग जाणलं ही जी बोलते ना बाई, हे वेगळं बोलते. मग मी गुरुजी आणि मास्तरांनी जे काम केलेलं आहे, प्रचंड काम त्यांनी करून ठेवलंय. माझा प्रयत्न असा असतो त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम पुढे घ्यावं, ज्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणतो आपल्या बरोबर. याच्यात पूर्वसुरींची कामे, हे काम घ्यावं आणि मग हे काम घेऊन पुढे जावं. आणि असं केल्यामुळे मला कळलं की मूर्तींची भाषा वेगळी आहे. मला स्टार्टेड, त्याला मी लँग्वेज ऑफ स्कल्पचर्स म्हणतो. ते अक्षरच करून ठेवलेत ना, ते अक्षर. कारण कोरणारा कलाकार यार, आपल्याला काय सांगितलं बघा आता, स्वतः नटताना आरशात बघून स्वतःला न्याहाळणारी ती, एवढंच वर्णन असतं आमच्या पुस्तकांमध्ये की कसं शास्त्र, आपण मॅन्युअल म्हणतो ना, पुस्तकात तेवढं आहे. ठीक आहे, शिल्पप्रकाश वगैरे पुस्तक आहेत. मी बोलते सुरसुंदरीबद्दल, आरशात बघणारी, स्वतःला नटताना किंवा नटून झाल्यावर आरशात निहाळणारी ती. मग असं जरी पाहिलंच, हा आरसा आहे, आय एम हॅपी, पाहिलं मला. आता लक्षात ठेव, अशी बघते, मग असं हातून ती अशी लावते, मग असं करून असं हे करते, मग अशी गेल्यावर थोडा मा झाला, ही रूपगर्विता होते, ही अभिसारिका होते. हे जे आहे हे कलाकाराने घेतलेलं स्वातंत्र्य आहे ना. मग मला कळलं की मूर्ती होताना कलाकाराचं स्वातंत्र्य पण महत्वाचं आहे. द पर्सन हु इज गिव्हिंग मनी, उदाहरण माझं सांगतो. तर मी पटवर्धन बागेत म्हटलं जुन्या घरात राहतो, 74ची बिल्डिंग आहे. जेव्हा रिडेव्हलपमेंट होईल, आई काय म्हणेल, चिरंजीव माझ्या नावावर आहे बिल्डिंग, जागा आपली, मला पाहिजे कसं पाहिजे. म्हणणार म्हातारे मी चेक देतोय, मला पाहिजे. मला मुलगा म्हणणार बाबा तो बायपास होऊन गेला, आता मला पाहिजे असं दे. आले की नाही वांदे. त्याच्यामुळे मला कळलं की ते शिल्प होताना, ते तिथे होताना, तो स्पॉन्सरर जो आहे, ज्याला आपण पॅटर्न म्हणतो, त्या पॅटर्नचं डोकं पाहिजे, त्याचे रिच्युअल्स पाहिजे, तो कलाकार करतो त्याचं डोकं पाहिजे. ॲट द सेम टाइम आत्ता जो माणूस बघायला येणार आहे त्याला आवडलं पाहिजे. आता तुला मला किती गाणं आवडलं, यू हसरतों के दाग, लताबाईंचं, त्याला आजचा करोड जाणार नाही तिकीट काढून गाणं ऐकायला. त्यानंतर त्यांना आता मुंगळा सुद्धा गाणं जुनं वाटायला लागले. हा जो प्रकार येतो, म्हणून तिघांना आवडेल असं ते माझे एक आर्किटेक्चर किंवा डिझाईन तयार होतं. तशीच मूर्ती आहे असं माझं पटलं. आणि मग गुरुजी आणि इंदुरकर आणि मास्तर हे दोघांच्या याच्यामुळे, आणि दिदीचं गाणं मगाशी तुला नाव घेतलं बुवांचं, अभिषेकींचं, विचार पुन्हा माझ्यातला कवीच तिथे मोठा होतो की दिसतं त्याच्या पलीकडचं कसं बघा. आता आपण रुटीन तुझ्याकडे आलो, इतकं सुंदर आहे, मी पण पाया पडलोय, छान पूजा केलीस. अर्चन म्हणतात, अर्चन म्हणजे फुलं वाहून केलेली पूजा, त्या अर्चेच्या, अर्चा म्हणजे मूर्ती, अप्रतिम. आता बघ, बाबा बोरकरांचा शब्द आहे आणि अभिषेकी बुवांचे चाल आणि आवाज आहे. काय लिहिलंय बघ त्याने, पूजेतल्या पाना फुला, पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा. तू जेव्हा ते फुल तोडतोस की नाही, पान खुडलंस, तू आयुर्वेदवाला आहेस, बॉटनीवाला आहेस, मेडिसिनल प्लांटवाला आहेस, ते मेलं की रे फुल. फुल तोडलं, त्यातनं क्लोरोफिल थांबलं, ऑक्सिजनच थांबलाय त्याचा. काय लिहिलंय बोरकरांनी, पूजेतल्या पाना फुला, मृत्यू सर्वांग सोहळा, धन्य निर्मल्याची कळा, नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची पोजणी. हा गाणं जिणे गंगवगाच, अरे हे गाणं लिहिलं आपण ऐकतो, क्या बात आहे म्हणतो, सुंदर लिहिलंय अभिषेकींनी. काय लिहिलं रे, की साध्या भाषेतले विकृत वाटलं ऐकायला, पण फुलांच्या प्रेतांनी मी सजवतोय माझ्या देवाला. तसंच आहे ना ते, म्हणजे गो थ्रू इट. अगदी हिरवा कच्च तुळस पाहिजे, लाल चुटूक जास्वंद गणपतीला पाहिजे, पिवळं जर्द माझ्या पादुकांना पाहिजे. अरे पण ते आपण बॉटॅनिकल म्हणून गोष्टींनी पाहिलं, प्युअर सायंटिफिक पाहिलं, ते फुलांची प्रेतं नाही आहेत, थॉट वाईज. मग मला कळलं की आपण जे बघतो याच्या पल्ल्याडचं काहीतरी असतं, अक्षरांमुळे काहीतरी कळलं. आणि त्याच काळात पुन्हा आईवडिलांमुळे, आमच्या घरच्या संस्कारांमुळे दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे वाचत राहिलो. जाणता राजातनं मी काम करत राहिलोय. हा प्रचंड, ट्रेकिंग वॉज एव्हरीथिंग. शिवाजी महाराज वॉज आणि इज वॉज, काय शाळेला शिवाजी महाराज इज एव्हरीथिंग फॉर मी. खूप जगलो महाराज, खूप जगलो सह्याद्री. आणि मग जाणवलं की आपल्या जगणारी अस्मिता वेगळी आहे
यांना सुद्धा जगवणारं कोणतरी होतं. हो. असं करत करत मी नाळ मागे मागे करत माऊलींपर्यंत पोहोचलो. आणि माझे आजोबा पण डॉक्टर होते. आणि इथे मी आवर्जून सांगेन मूर्तींकडे वळायचं कारण, आजोबा वारकरी सोनोपंत दांडेकरांचे टाळेकरी होते माझे आजोबा. गोलवणी महाराजांचे स्नेही होते माझे आजोबा. तर इंद्रायणी काठ आणि कृष्णकाठ आयुष्याचा भाग होताच होता. पण मला असं कायम जाणवलं की हे जे आहे ना, हे आध्यात्मिक हा एक वेगळा प्रकार आहे, म्हणजे दिसतं हा जो वेगळा प्रकार आहे. आणि लहानपणी जागर नावाची संस्था होती आमच्या, आजही आहे. आम्ही स्टेजवरती काम केलंय. मग तेव्हा जागरची लोक असतील, प्रसाददादा बनारसचे, त्याच्याबरोबर एक पक्षी नावाची वगैरे एखादी श्यामराव भुतकर डिरेक्ट करायचे, मी त्याच्यावर कामं केली. मग मला तिथे जाणवलं की लिहिणारा लेखक वेगळा, ते नाटक बसवणारा डिरेक्टर वेगळा, लाईट साऊंडवाले वेगळे, कॅमेरा वेगळा, टिल्टअप टिल्टिन वेगळं, कॅमेरे कसे येतात वेगळं, परफॉर्म मी करणारा वेगळा, आणि बघणारा त्याच्या डोक्याने बघतोय हा अजूनच वेगळा मुद्दा. आणि मग मला जाणवलं की हे असं काय आहे की ही जी मूर्ती तुला देव वाटते, मला असं वाटतं. की मग त्यात गुंतलो. म्हणजे हा खूप एकत्र येऊन झालेला प्रकार आहे. म्हणजे मे बी ढकलला गेलो तिकडे, हे कर ते कर ते कर, देन आय स्टार्टेड. आणि मग चालू केलं. खूपच खोलवर दडलेला अर्थ आहे तो मूर्तीकडे वळण्याचा. काय माहिती, किंवा शोधण्याचा अजून शोधतोय, प्रयत्न हो, चाललाय. कदाचित ते असू शकतं. म्हणजे आता कुठे तुम्ही अजिंठा वेरूळ किंवा कोणार्क, पाच साईट्स करतो आतापर्यंत. म्हणजे तुमच्या 5 साईट्स ज्या आहेत त्या हो. सगळ्या फक्त मंदिरांशी निगडीत आहेत, आता त्यामध्ये कसं निसर्ग पण तुम्ही पाहता. हा, आता हेरिटेज टूर्स आहेत या. त्या मुद्दा कसा असतो, आपण मित्र गेलो तर गोष्टी वेगळ्या असतात. पण जेव्हा इथे कुठली हेरिटेज साईट आपण एक साईट म्हणून किंवा टूर म्हणून करतो, हा थोडासा मित्रा यश चोप्राचा सिनेमा लागतो. अच्छा. हा म्हणजे उदाहरण रोजचं सांगतो. यश चोप्रा सिनेमा म्हणजे गोष्ट पाहिजे, ते 50 वेळा वाहिले जसं करण जॉन असं वाटलं पाहिजे, एका पाऊस पडला पाहिजे, त्यात हिरोईन भिजली पाहिजे, त्यात थोडासा ड्रामा पाहिजे, मेलोड्रामा पाहिजे. त्याच्यामुळे हेरिटेज साईट सगळ्यांना असताना माझा असा आग्रह आहे, सगळ्यांनी आमच्याच पोटतिडकीनी, इंटेन्सिटीनी देवळं किंवा स्थापत्य बघा. कारण हेरिटेज ही फक्त देवळात नाही आहे, खाद्य संस्कृती आहे, वस्त्र संस्कृती आहे, कला संस्कृती. जसं ओरिसामध्ये आपण पट्टचित्र पण दाखवतो, किंवा तिथला एक डान्स आहे, तो डान्स जवळजवळ संपायला आहे, तर नृत्य पण लोकांना दाखवतो. खाद्य संस्कृती असते, प्रत्येक ठिकाणचं वेगळं फूड, हे पण हेरिटेज आहे. त्याच्यामुळे जसं आता खजुरावला गेलो तर खजुरावला खूप वेळा पन्ना पण जोडून घेतलं येतं, त्यात निसर्ग असतो. हेरिटेज टुरिझम हा प्रकार अजून नवीनच आहे आपल्याकडे आजही लिझर टुरिझमच आहे. त्याच्यामुळे होतं कसं की जर तुला अनुभव असेल, तुझं डॉक्टरेट दवाखान्यात बसणारा माणूस आहे, आपण जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, ठीक आहे देव म्हणतो वगैरे सगळं ठीक आहे, पण वेन इज पेईंग समथिंग, एस्पेशली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, वेन समबडी इज पेईंग यू समथिंग, खूप हक्काने ओरबडून पण घेतलं जातं. तर आमच्याकडे लोकांचं म्हणणं असतं की ॲटलिस्ट आम्ही रुजवतोय. म्हणजे आत्ता टूरमध्ये आलेल्या लोकांना, आता माझ्या 5 साईट्स कुठल्या, एक नरसोबाची वाडी आणि खिद्रापूर एक साईड, वेरूळ आवडतं गाव आहे, म्हणजे आवडतं ठिकाणी वेरूळ, कंबोडिया, ओरिसा आणि खजुराहो, 5 ठिकाणी जातो. त्यातलं 10% लोक जरी म्हणली इज समथिंग डिफरंट, तर डेफिनेटली येस. पण आपण हेरिटेज म्हणतो, त्यात सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात, प्रश्नच नाही. तिथलं कलाकुसर पण आपण दाखवतो, रंगकाम शिल्पकाम पण दाखवतो, मंदिर स्थापत्य गणित स्थापत्य आहेच, प्रश्नच नाही. पण मला विचारशील तर मी शक्यतो माझे माऊलींनी समाधी घेतली 1296 आणि माझा पोर्शन संपवतो मी तिथे सांगण्याचा. म्हणजे आय वोंट गो बियॉन्ड अल्लाउद्दीन खलजी. हां, मी 1296 पर्यंत थांबतो. माझ्या टूरमधलं सगळ्यात शेवटचं मॉन्युमेंट काय, तर कोणार्क आहे, की ते 1257 साली बांधलं गेलं, कोणार्क सूर्य मंदिर. साधारण मी 6व्या-7व्या शतकापासून ते 1200 पर्यंत 600 वर्षात जगाचा प्रयत्न करतोय. आले आदेश पुढे बघू, पण सगळं दाखवायचा प्रयत्न असतो, जिथे जे काय आहे ते. आणि आपण बिलीव्ह करतो ना, ती वास्तू बोलते तरी, ती जागा बोलते, स्थान महात्म्य असतं. मग त्याला कोणाला खजुरातली केन ती नदी आहे, ती नदी आवडेल, कोणाला जंगल आवडेल, कोणाला फक्त कंधारे महादेव आवडेल. तर तू आलास डॉक्टर म्हणून आलास, आपले मित्र बसले कोण डिझायनर म्हणून आले, ते म्हणतील मला बाकी मंदिर स्थापत्य बाजूला ठेवू आपण, ते मला मिळतं विकिपीडियावर, ते दिसतंय, वाव आहेच ते, वाव आणि सेल्फी पॉईंट्स जे असतात ते तर होऊन गेलंच. 3 डोक्याचा विष्णू, त्याला वैकुंठ मूर्ती म्हणतो आम्ही, की 3 डोक्याचा विष्णू कुठनं आला. मग विष्णूला टाईम म्हणतात का, तर येस. 4 पाय आणि 6 डोक्याचा सदाशिव तिकडे आहे, त्याला मी विलक्षण चतुष्पाद सदाशिव म्हणतो. त्याचा कन्सेप्ट काय, मग कळते हे डिझाईनची डेव्हलपमेंट येते, त्याच्या कोणाला काही आवडू शकतं. आमचा एक प्रयत्न असतो हेरिटेज साईटवरती ऑफिशियल टूर घेऊन जाताना
ग्रुपमधल्या प्रत्येकाला आवडावा हा मुद्दा असतो. आम्ही जो अभ्यासाला जातो त्या मुद्दा वेगळा असतो. आम्ही कोणाचे नसतो, फक्त मंदिरात तिथे पडीक असतो, मी तरी मला विचारशील तर. पण आता ओव्हरऑल सगळं करून सगळं आवडावं हा फक्त हेतू असतो. आता याला जोडून मला तुम्हाला विचारायला आवडेल की जे आपले जगातली काही आटाक्षरी आहेत होय किंवा ज्या काही मोठमोठी मोन्युमेंट्स मोन्युमेंट्स आहेत, तर ती असं म्हणतात की गोल्डन रेशोवरती आधारित आहेत. तर त्याविषयी तुमचं मत काय आहे? किंवा गोल्डन रेशो हा कॉन्सेप्ट काय आहे? बरं, आता आपण गोल्डन रेशो हा अजून एक वेगळा प्रकार होतो. जी मोठी मोठी मॉन्युमेंट आहेत की जी कॅनव्हासवरती, टाईमच्या कॅनव्हासवरती टिकलेली आहेत, त्यांनी डेफिनेटली एक सूत्र फॉलो केलं असतं. आपल्याला देऊळ कसं बांधा, मी लेण्यांचे म्हणते म्हणून देऊळ कसं बांधा, त्याच्यावर समरांगण सूत्रधार म्हणशील किंवा अपराजित पृच्छानंतरचं असेल विष्णू धर्मोत्तर पुराण, त्याच्यात प्रॉपर दिलेलं आहे की कसं कसं अगदी ते विष्णू मंदिर साईट कुठली पाहिजे, कशी पाहिजे, शिवमंदिर साईट कशी पाहिजे, लांबून कळलं पाहिजे की हे देऊळ काय आहे. तर ते आज देवीचं आहे का देवाचं आहे. ओरिसात तुला सापडेल असं एक गजपृष्ठाकृती, म्हणजे असं एक सिलेंड्रिकल वरती असतं छत, मग कळतं आत गॉडेस म्हणजे शक्ती असणारे, देव नसणारे, सगळं ते दिलेला प्रकार आहे. गोल्डन रेशो थोडा वेगळा प्रकार होतो. जर रेशोबद्दल म्हणशील तर डेफिनेटली मला आवडेल सांगायला. मी ते कोट करीन शतपथ ब्राह्मण, जे यजुर्वेदातला एक ब्राह्मण ग्रंथ आहे, त्यात उल्लेख केला एक रेशो आहे 14:15 रेशो आहे. थोडा वेगळा आहे हा 15:14. ते आपण काय मी कंबोड्यात जाऊन सांगतो की कंबोड्याच्या अंकोरवाट म्हणलं जातं की लोकांना कंबोडिया अंकोरवाट, पण अंकोरवाट हे वन ऑफ द टेम्पल्स फ्रॉम दॅट कंबोडिया. तर त्याला बाहेरचा भारत असं म्हणतो आपण. म्हणजे तू पण त्याला कधी ग्रेटर इंडिया म्हणायचं नाही. वेन वी से ग्रेटर इंडिया और ग्रेटर ब्रिटन, ग्रेटरचा अर्थ थोडासा असा होतो ग्रॅमॅटिकली, तिथे आपण सत्ता स्थापन करून आपलं ज्युरिस्प्रुडन्स केलं असतं. तर इंडिया हॅज नेव्हर डन दॅट. म्हणजे सनातन धर्माने पूर्वीच्या काळात, म्हणजे आपण इंडियन कल्चर, सनातन म्हणजे इथे सिंधू इंडस व्हॅलीवाला आपला जो धर्म जो आहे, आपण कधी कोणाला जाऊन तुडवलं नाहीये. आपण आपली संस्कृती रुजवून पुन्हा आलेलो आहोत परत. म्हणून वी कॉल इट अ बाहेरचा भारत. कंबोडिया म्हण किंवा जावा, बाली, सुमात्रा, आपण आज इंडोनेशिया म्हणतो ते. तर अंकोरवाटमध्ये मात्र 15:14 रेशो फॉलो केला आहे त्या देवळात. पण अर्थात थेरी वेगळी आहे, तिथे जाऊन बघणं किंवा काढून दाखवणं हा खूप वेगळा प्रकार असतो की 15:14. पण देऊळ सुद्धा ते पश्चिमेकडे बघणारं देऊळ आहे अंकोरवाट. तू उत्तर दक्षिणेतनं पाहिलंस तर ते मूर्ती मध्यभागी नाही आहे गाभारा, हा थोडा पूर्वेकडे जातो, मागे येतो. म्हणजे लॅटरली बघताना 15:14 रेशो येतो. तर तो का असतो, तर बरोबर पूर्वेला समुद्र मंथनाचं शिल्प कोरले. अच्छा, तर समुद्र मंथन म्हणजे काय, कॉस्मिक ओशन आहे. तर मग अशी नारायण अर्थ वेगळा पडतो की कॉस्मिक ओशन, झुप 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 फ्रिक्शन आहे आणि त्यातनं ठिणगी उडली. आपण मिल्की वेची उत्पत्ती कशी म्हणतो, आपण जे पृथ्वी, आप, तेजे, वायू, आकाश असं पाठ केलंय, दुर्दैवाने आपण जसे संपणार ना माऊली तो क्रम पाठ केलाय. उत्पत्ती बरोबर उलटे, अवकाश होतच निर्वात आहे, व्हॅक्युम आहे, कुठे धूप झालं असेल, वारं आलं, अवकाश आहे मग वारं आलं, ह्यांच्या फ्रिक्शनाने तेज आलं, नंतर आलंय पाणी आणि सगळ्यात शेवटी आली पृथ्वी. तर हे लक्षात ठेवता, तो फ्रिक्शन हा जो प्रकार पाहिला तर कॉस्मिक ओशनमध्ये चर्निंग झालंय. देव आणि दानव, आता आपण किती बिंदास, हा विषय नाहीये, आपण कवितांबद्दल बोलतोय, म्हणजे कविता म्हणजे कवी मनाबद्दल बोलतोय, कवी मनच आहे. आपण ब्लाइंडली म्हणतो बघ राक्षस, तर दैत्य, दानव, राक्षस आणि असुर हे चारही वेगळ्या प्रजाती आहेत. सगळ्या आपण एक डिशक्या आहोत. इंग्लिश ना अंकल, तो मावशी जनावर आहे का, माझा मामा आहे का, काहीच कळलं. अंकल आणि आंटी हा जो प्रकार आहे, पण सगळं राक्षस करून टाकलंय. म्हणजे देव आणि दानव चर्निंग करतायत, जसं ऑपोजिट पोल एकमेकांना फ्रिक्शन करणारे, ठिणगी उडणारच आहे ना, ढास करणारी ठिणगी आहे ती आपली, मग मिल्की वे तयार होतो. तर हे पाहिलं, रूपकं पाहिली, आणि सगळं सिम्बॉल. जर आपलं हिंदू आयकोनोग्राफी समजायची असेल किंवा बौद्धिस्ट जैन आयकोनोग्राफी, तर यू शुड अंडरस्टँड की आपण सिम्बॉलच्या जगात जातोय. आणि खूप लोक म्हणतात की मला बिम्बॉल्स आवडत नाहीत, कळत नाहीत, अवघड असतं. माझं उलटं म्हणणं आहे, ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहे आणि ते म्हणतात मला सिम्बॉल्स कळत नाहीत, अतिशय दांभिक लोक आहेत तिच्या आयला. म्हणजे आपल्या छोट्या असताना मग मला आवडलं, स्वप्नील छान, आता थपाटा घालणार, छान केलास, छान बोलला. आजकाल फक्त मी असं करतो, व्हॉट्सअपवर आय लव्ह यू म्हणत पण नाही, तर पापी बदाम 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 हेच करतो. ज्या लोकांना व्हॉट्सअपवर जे सिम्बॉल चालतात, जर इमोजी नावाखाली, तो मंदिरातले सिम्बॉल का कळत नाही, हा बेसिक न कळलेला मुद्दा आहे. त्याच्यामुळे एव्हरीथिंग इज सिम्बॉलिझम. तर समुद्र मंथन हे पण रूपक आहे, हे सिम्बॉल आहे. आणि त्यात जाणवतं पुढे तुला सांगतो,
मध्ये खाली कासव आहे. हा अभ्यास डिटेल आहे, या वेगळंच आपण गप्पा मारू शकतो. मंदार पर्वत सो कॉल्ड आणि वासुकीची दोरी. वासुकी म्हणजे साप म्हणजे काळ कसा, हा अजून वेगळा प्रकार सगळा आहे. पण वेन दॅट चर्निंग इट, सांगायचा हेतू कसा आहे बघ, चर्निंग किती पक्क आहे. खाली टॉर्टॉइज आहे म्हणजे कुर्मा अवताराचा विष्णू आहे. अख्खा मंदार पर्वतावर वरती असा विष्णू त्याला असा दोन्हीकडनं बॅलन्स करत उभा आहे. मी अंकुरवाट सांगतोय. आणि वरनं इंद्र किंवा उपेंद्र म्हणू आपण, इट्स प्रेसिंग इट डाऊन. हा असे 3 दिसतात. आता ग्रुपमध्ये आल्यानंतर शक्यतो माझ्या ग्रुपमधली लोक प्रेमात पडली असतात 2-3 दिवस बडबड ऐकून. त्यांना कळलं असं, सुटका पण नाही पण कळलं असेल, पण त्यांना टोटली सगळे एकत्र असतो आम्ही. फक्त मराठी ऐकून खूप लोक अजून येतात. तांडा म्हणत जातो काफिला, आणि मी नाही म्हणत नाही, फक्त आमच्या ग्रुपच्या मागे उभे राहा म्हणून सांगतो. ते सगळ्यात कळू दे काय असेल ते. तर एका राग वरती करून विचारलं मला, छान बोलताय, झालं कौतुक करून 61 छान छान, आणि बरोबर मिश्क्याव आलंच ना डंख. तो म्हणलं हे चुकलं असं वाटत नाही का, खाली पण विष्णूचे कुर्मा अवतारात, मध्ये पण विष्णूचे, वरती इंद्र म्हणजे उपेंद्र, म्हणजे त्याचा स्कूल ऑफ थॉट परत दाखवतोय. एक देव तीनदा दाखवलाय, चुकला की हो तुमचा पूर्वज, हे तिथे म्हणतात ते. आता तुला कल्पना असेल हळूहळू, मी नंबर 1 भोचक माणूस आहे मी, आणि मला हे आहे की माझा अपमान कर, मग शक्यतो माझ्या मूर्तीशास्त्राचा, धर्माचा, कवितेचा, आणि मी ज्यांना मानतो त्यांचा अपमान करू नका. तू मला म्हण ना हा डब्या आहे, फालतू माणूस आहे, नो प्रॉब्लेम. ते मी सगळ्यांना खुश करू शकत नाही, पण त्यांना समजून सांगितलं. म्हटलं दादा तुम्ही कधी पूर्णाचं यंत्र वापरलं आहे का, तर दांडी उडली. तुम्ही आपण श्रीखंड करतो ना पूर्वी, म्हणजे घरी एकच आजी आजोबा असताना पूर्णाचं यंत्र म्हणतात त्याला. तुम्हाला नाही माहिती, झालं माझं उदाहरण संपलं. म्हटलं मिक्सर माहिती आहे का, ते हो म्हटलं. मग म्हटलं विचार कर, आता तुला हे जाणवेल कसं फिजिक्स आहे बघ. वेन यू पुट ऑन अ मिक्सर, का पूर्णाचं यंत्र भारी आहे, तू पक्क खाली ठेवतोस, तूच हात वरून दाबतोस आणि मग बटन दाबतोस. जो हा फोर्स देतोय तोच वरनं बंद करतो, आणि त्यांनीच खालनं पकडलं असतं. पण तरच चर्निंग होतं. खालनं पकड, वरनं दाब आणि इथून घुसळ, तरच होणार आहे. जो ऑन द कॉन्ट्री खालचा असणारा प्लॅटफॉर्म मध्ये पकडणारा, प्रेस करणारा आणि वरनं दाबणारा एकच इसेन्स असेल तरच घुसळलं जाणार आहे ते. हे फिजिक्स आहे. त्यांना म्हणजे आपण आपल्या बापाला अक्कल होती हे विसरलं त्याच्या मॅकॉलेमुळे. मी कायम कायम सांगायचं लोक की वेरुळ कोरलं हे एलियननी कोरलं का. आता मला सांग, मी कुठल्या काय शिव्या घालत नाही कुठल्या जागेला. तू एलियन असतो, तू मी, आपण जाऊ का मराठवाड्यात, आपण जाऊ ना स्वित्झर्लंडला जाऊ, आल्प्समध्ये जाऊ कोरायला. मी मराठवाड्यात कशाला कोरायला यायला, काम ना धाम नाही. म्हटलं एलियन कशाला कोरायला, दुसरं काम नव्हतं का. पण आपल्याला ते शिकवलं गेलं आपलं नाहीच. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की तू रेशोचा प्रश्न फार भारी विचारला तर 15:14 रेशो कंबोडियात दिसतो. गोल्डन रेशो प्रत्येक बांधीव टेम्पलमध्ये दिसतो. त्याशिवाय सस्टेन होणारच नाही ना ते. आणि जसं आजकाल हे पण म्हणलं जातं बघ की कोल्हापूरच्या देवीला तो सूर्याचा सोनसळा अभिषेक झाला. आपल्या वेरूळमधल्या 10 नंबरची केव आहे, विश्वकर्म्याची किंवा सुतारका झोपडा म्हणतात, की सिद्धार्थ गौतमाच्या चेहऱ्यावर ते छान मस्त मावळणारा सूर्य येतोय. आपण कौतुक, टाळ्या, फोटो. आपल्या कोपेश्वर खिद्रापूरला चंद्र त्रिपुरीला वरनं जातोय, टाळ्या. जो वास्तुपुरुष असेल ना, वास्तुपुरुष, मी असं एक्स्ट्रा मला सांगेल राहुल इकडे खंद मारेल, तुम्हाला येड्या ही बेसिक रिक्वायरमेंट आहे, तसंच बांधलंय. तुम्हाला आत्ता कळतं काय चाललंय. म्हणजे हा जो मुद्दा की आपल्याला आता शपथ असं वाटतं, तसं नाहीये. दॅट वॉज बेसिक रिक्वायरमेंट. आणि मी आवर्जून कोट करीन, आमच्या गुरुजींना प्रश्न विचारला गेला होता दिग्विजय सरांना वेरूळमध्ये असताना, की एवढं कैलास सुंदर यार, सगळ्यात सुंदर आहे यार आपलं सगळं. तिथे प्रश्न विचारला गेला होता की एवढं सुंदर आहे पण जगातल्या आश्चर्यात कसं नाही. तेव्हा गुरुजी म्हणले होते, हे जगातल्या आश्चर्यात नाहीत, हेच मोठं आश्चर्य आहे. पण दुर्दैव असे आपल्यालाच माहिती नाही ते काय आहे. म्हणजे फक्त कैलास वेरूळ म्हणत नाही, फक्त मी कंबोड्या म्हणत नाही, किंवा फक्त खजुराव म्हणत नाही, रायगड आणि शिवनेरी पण माहिती नसतो आपल्याला. की किती जणांना माहिती असतं की आऊसाहेबांपासून मागच्या 3 पिढ्या त्याचं कर्तृत्व माहितीच नसतं. मला माहिती आहे फक्त गाळलेल्या जागा भरा तर इतिहास माहिती असतो, आडाआडा करता येत असतो. रायगडावर मी जेव्हा खरा प्रेम करीन ना, मी प्रयत्न केले, आम्ही अनेक ठिकाणी कामं करतो, रायगड म्हण, राजगड म्हण, म्हणजे मी पुराणात जात नाही, मी आपला इतिहास म्हणतोय, जाज्वल्य इतिहास, अस्मिता शब्द तिथे असणारा इतिहास आहे. त्याला सुद्धा एक जागतिक मान्यता मिळावी म्हणून जे काही पेपरवर्क करायला लागतं ना, तिथे आपण चपकून मार खातो. तुझं आयुर्वेद असेल, माझं डेंटिस्ट्री असेल, आपलं इंडोलॉजी असेल, आपण आवडो अगर नावडो, जे आज वेस्टर्न कंट्रीला एक पेपरवर्क लागतं, मी भारी, सगळं मान्य, पण तुला जर मान्यता पाहिजे असेल एक स्टॅम्प लागतो. मी अनेकांना म्हणलं की कोणी म्हणतं गरज काय, म्हणलं 1296च्या आल्याड म्हणजे 1250 माऊली ज्ञानेश्वर निवृत्ती ज्ञाना सोपानदेव का म्हणत होते मला मुंज करून पाहिजे. ज्ञानदेवच होते ना ते, निवृत्ती आणि सोपानदेव, मुक्ताबाई अख्खी आदिशक्ती आहे ती.
आवडोगत नावडं जेव्हा तुम्ही या संसारात राहता, गटामध्ये येता, तिथे पराशक्तीचे नियम नाही आणायचे. त्या काळात नियम काय होता, जोपर्यंत तू यज्ञोपवीत घालत नाहीस तोपर्यंत तुला वेद शिकायचा अधिकार नाहीये. साऱ्या भाषेत आज पैसे खूप मिळाले, पण मला दाखवत येत नाही कुठनं पैसे आले, तर ते ब्लॅक मनी होतात ना सोकळ. तसं जानवं न घालता मला वेद नाही शिकता येत. चांगला वेद म्हणत नाही, 13व्या शतकातल्या गोष्टी बोलतो आपण. म्हणून ही वाच की माझे मला मुंज करून द्या, म्हणजे मला वेदांवरती टीका टिप्पणी करता येईल. हा जो प्रकार येतो, त्यांनी एवढे कष्ट केले त्या काळात. मग आजच्या काळात जर पश्चिम जग मला सांगतं की असं तुम्हाला प्रूव्ह करा, आपण का नाही प्रूव्ह करत? म्हणून डॉक्युमेंटेशन, आपण परत तिथे येऊ की डॉक्युमेंटेशन इज लॅगिंग. कुठल्याही फील्डमध्ये भारतात तुझं फील्ड थोडं भारी आहे मित्रा. आयुर्वेदवाला माणूस आहेस, बॉटनिकलवाला माणूस आहेस, तुमचं बाप फील्ड आहे, पण थोडंफार आपण बॅकफुटर कुठे जातो? डॉक्युमेंटेशनला जातो. आता सर, तुम्ही एवढं छान टुरिझम करता सगळीकडे, वेरूळ, कंबोडिया वगैरे ह्या सगळ्या भागामध्ये, तर तुम्ही जी लोक तुमच्यासोबत येतात हे सगळं फिरण्याकरता, इतरही टुरिझमच्या अनेक कंपनीज आहेत, ती लोक पण या लोकांना घेऊन जात असतात. तर तुमच्याकडे ज्यावेळेस ती लोक येतात त्यावेळेस त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा आपल्या मंदिरांकडे, स्थापत्य गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला का असं तुम्हाला वाटतं? आणि त्याचे काहीतरी अनुभव पण तुम्हाला आले असतील. क्या बात आहे स्वप्नील, इतका सुंदर प्रश्न तुझा. नक्कीच बदललाय. वा. आणि अभिमानाने सांगतो, गर्वाने म्हणतो, अभिमानाने सांगतो, कंबोडियासारख्या ठिकाणी की जे स्वस्त नाहीये, पुण्यावर आपण बाहेर उडतोय, नाव घेत 3 जण, एक जण 2 जण, एक जण 3दा आलाय. अरे त्यातले 3 जण, 2 जण नवरा बायको नाही. म्हणलं हे काय कंबोडिया? ते तोंडात सांगितलं की राहुल दादा, आम्ही नवकोट नारायण नाहीत, पण डेफिनेटली वी कॅन शेड मनी फॉर अवर सेल्फ. खूप वेगळं कळतंय. माझ्या वेरूळच्या टूरला औरंगाबादची लोक येतात, तिथून एलोरा करतात आणि म्हणतात बचपन से इथे आम्ही येतोय, पण मूर्ती असं बोलते हे माहिती नव्हतं. माझी वर्षातनं एक ट्रिप फक्त पिल्लांची असते वेरूळची. यावेळी पण 30 मुलं घेऊन गेलो होतो. खूप छान वाटतं. त्यांचे प्रश्न इतकं भारी आहेत. खजुराहोमध्ये एक काका 3दा आले आणि आधी फक्त एकटे झाले होते, पुढच्या वेळी ते बहीण भाऊ घेऊन. परवा आमच्या एकूण ग्रुपपैकी 14 लोक त्यांनी आणली होती की हे करा करा करा. माझं दुसरं एक व्याख्यान आहे, जाऊ देवाची या गावा, देऊळ कसं बघा. हे मी पेनड्राईव्ह घेऊन जाऊन जगभर व्याख्यान देत असतो. ती अनोखं घराघरी जातात. आणि माझा अनुभव असा आहे, असंख्य प्रायव्हेट टूर्स होत आहेत किंवा ज्यांच्यावर मी तिघांबरोबर काम करतो. माझं 80% काम एन्शियंट ट्रेल्स बरोबरच आहे. गिरीनाथ भारदे, मधुरा भारदे माझे मित्रमैत्रिणी आहेत. त्यांची एन्शियंट ट्रेल नावाची कंपनी आहे. आता 80% त्यांच्यावर फिरणं आहे. बाकी मृणाल जोशी नावाची आहे, गोवा राऊंडवाली, आणि डॉक्टर पराग महाजन, तो जास्त बॉटनिक रिलेटेड आहे, जंगलवाला आहे, बियॉन्ड वाईल्ड. त्यांच्यावर मी फिरतो. तर मला असे अनुभव आलेत की प्रत्येक ठिकाणी रिपीट पण लोक आहेत. म्हणजे आमच्या शोला रिपीट येणं वेगळं आहे. यशवंतरावला बालशिक्षण किंवा एस एम जोशीमध्ये रिपीट ऑडियन्स येणं वेगळं आहे यार. तिकीट किरकोळ काढून येणार, एस एम जोशीला बसलाय, पण खजुरात परत परत येत आहेत. तिथून फोन करून मला कोणी म्हणतं आता व्हिडिओ कॉल करू का, आणि मला इतकं कोणाला दाखवायचं असतं. आणि प्राऊडली सांगेन, आधी जर्मन लोकच होती, म्हणजे वर्षातनं एक जर्मन लोकांबरोबर पण टूर होते. बरं. हां, त्यांचा अभ्यास पाहिल्यावर आपण काहीच नाही कळतं की दुर्दैवाने आमची 90% पुस्तकं जर्मन आणि फ्रेंच लोकांची आहेत. हां, या विषयातली. आपले अजून सगळे पॅथॉलॉजिकल रिपोर्ट आहेत. हे बोलणं अतिशय वाईट आहे माझं. म्हणजे असंख्य मित्र चिडतात माझ्यावर, आणि ऑन एअर बोलतो, बिनधास्त, काही एडिटची गरज नसते. कारण माझ्या कॉन्टेम्पररी लोकांचे रिसर्च जे आहेत, आम्ही वेगळं का करायला लागलो ग्रुप, तो झाले कशात, ते पण चूक नाही बरं का, डॉक्युमेंट होणं आवश्यक आहे, पण ऑल द पॅथॉलॉजिकल रिपोर्ट. म्हणजे हे देऊळ पूर्वाभिमुख आहे, इथे प्रदक्षिणा घालताना 2दा दुर्गा, एक गणपती, एक गौरी दिसते, ते 4 विरगळ आहेत. नथिंग रॉंग, हे डॉक्युमेंट व्हायलाच पाहिजे. पण का बाबा हे, आय कॉल इट पॅथॉलॉजिकल रिपोर्ट. हे असं आहे, तसं आहे, तसं आहे, तसं आहे. खाली ओळ असतं ना अशी वाकडी इटॅलिकमध्ये, की मेडिसिनला दाखवून बघून घ्या, काय म्हणतो, क्लिनिकल जजमेंटप्रमाणे. सो दॅट वे आम्ही त्याचा कार्यकारण भाव सांगायचा प्रयत्न करतो. लोकांना प्रचंड आवडत आहे, म्हणजे प्रचंड आवडत आहे, त्याशिवाय लोक रिपीट नाही येणार. आणि आता वर्षातनं बघ ना, देवाची कृपा इतकी आहे, इतक्या लोकांचा सपोर्ट आहे, म्हणजे खूप बाप्पा पाठीशी आहे. गिरीनाथ असेल मित्र, म्हणजे माझ्या एकूण पाहिल्यास तर कंबोडियात मी वर्षातनं 4दा जातोय, खजुराहो 3दा जातोय, ओरिसाला 4दा जातोय. बाकी वेरूळवाडी, खिद्रापूर होत असतात, त्या शनिवार रविवारच्या टूर्स आहेत, तो मुद्दा वेगळा आहे. पण इतका रिस्पॉन्स येतो, लोक प्रचंड प्रेमात आहेत, आणि आल्यावर आवर्जून सांगतात हे माहिती नव्हतं, आणि परत परत येतात. म्हणजे आय एम डेड हॅपी, कारण त्यातून मी लोकांना खूप सांगतो की देव मानत जरी नसाल, हे व्याख्यान खूप वेगळं आहे की देऊळ म्हणजे कसं, तर व्हिजिटिंग अ हिंदू टेम्पल
एक बेटिना ब्युमर मॅडमचं स्टेटमेंट कोट करतोय, व्हिजिटिंग अ हिंदू टेम्पल इज गोईंग बॅकवर्ड इन टाईम अँड इनवर्ड इन स्पेस. इन शॉर्ट कसं आहे, मोठं व्याख्यान येते की देऊळ म्हणजे काय, इट्स अ मॉडेल ऑफ कॉस्मॉस. पृथ्वी आकाश स्वर्ग हा ॲक्सिस असा टाकलाय, आपण बोलू की पृथ्वी आकाश स्वर्ग आडव्या ॲक्सिसवर टाकले. शास्त्र काय म्हणतं माहिती आहे का, आधी प्रदक्षिणा घालायची, आधी आत जायचं नाही, आधी प्रदक्षिणा घालायची, बाहेर काय लिहिलंय, काय कोरलंय, काय कोरलंय, काय कोरलंय बघा, सगळं कळलंय आत कोण आहे, बाहेरच्या शिल्पाच्या लँग्वेजमधनं. बरं. देन यू डिसाईड आर यू एंटायटल टू गो इनसाईड. माझा मूड नाही, घरी निघून जा, तुला देवाने फोन नाही केला, भेटायला ये. प्रदक्षिणा घालायची, सगळं बघायचं. तर सुंदर सुंदर युवती असतात ना बाहेर, ते काय आहे, ते शब्द, रूप, रस, स्पर्श, गंध, पंचतन्मात्रा. हा, की मी रूपात नाही अडकणार, मी गंधात नाही अडकणार, मी रसात नाही अडकणार, सगळं सगळं सोड 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 सोड, एम्प्टी हो, अँड देन यू गो इन. आणि मग गाभारा म्हणजे काय आहे, गर्भगृह म्हणजे कन्सेप्ट असा आहे, आपल्या आईचं गर्भाशय येते, मम्माचं. आणि त्याला म्हणतो आपण आता मेडिकल भाषेत वी आर हायली डिफरन्शिएटेड. आपण जे पहिल्या ट्रायम्सरला आईच्या पोटात दिसलो असो ना, एक बिंदू एवढं दिसलो असो की नाही, कन्सेप्ट तो आहे की सगळं एम्प्टी हो, एम्प्टी हो, एम्प्टी हो, देन यू स्टार्ट गोईंग इनसाइड. आणि तू गर्भाशयात जातोस, इट्स लाईक व्हिजिटिंग युअर ओन मम्माज वूम्ब. ही स्वतःच्या आईच्या गर्भाशयात जायला मिळते तुला. हे मी लोकांना समजून सांगतो की यातली फिलॉसॉफी काय आहे, यातलं विज्ञान काय आहे, गोल्डन रेशो काय आहे, सूर्य कुठे येतोय, अर्थ काय आहेत, हे कळल्यावर कळतं देव हा इश्यूच इथे नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना प्रचंड आवडतं. जे कोण नास्तिक आहेत, नास्तिक म्हणजे वेद प्रामाण्य न मानणारे आहेत किंवा मूर्तीपूजा न करणारे आहेत, म्हणजे काहीही हरकत नाही, पण समोर सगुण पूजा लागते ना रे. त्याशिवाय काय, आपण देऊळ हे कॉस्मॉस म्हणलं की लोकांना आवडतं आहे. आता तुझ्या घरातलं आपण देवघर, कुठंही त्या घरात देवघर बघ, मध्ये एक सपाट आहे वरती, आणि आयदर 4 टप्पू असतात किंवा 6 किंवा 8 टप्पू असतात. ते विचार केला कुठनं आलेत हे, आपण किती जुनं फॉलो करतोय बघ. असा कन्सेप्ट आहे की मेरू पर्वत, इट्स ॲक्सिस ऑफ रोटेशन, ब्रह्मांड इमेजिनरी आहे. असं म्हणतात की 1,00,000 योजन उंची आहे त्याची. हां, 1 योजन म्हणजे 9 ते 11 मैल, सगळं डॉक्युमेंटेड आहे हे पुराणातलं. 1,00,000 योजन आहे. गंमत अशी आहे की 16,000 खाली आहे, 84,000 वरती आहे, पडणार न रे तो. 16,000च खाली आहे जमिनीच्या खाली, रेलतो तसा. मग तो तंबूत जर राहिला असलास, तंबू जर असा असेल ना, तो खुट्टी आपण दगड असा मारतो, तो खेळा असा असतो. बरोबर. मेडिकल, आता व्यापार इथे 2 असतात गोष्टी, ते फाटू नये म्हणून हा जो प्रकार येतो, दॅट वे मेरू पर्वत कलतोय. तुझ्या 4 बाजूनी 4 मर्यादा पर्वत ठेवलेत, त्याच्या बाजूला असे फाकलेत, हे 4 असे फाकलेले पर्वत, मध्ये मेरू साहेब. ओके, वर्णन केलंय हे किती उंच पाहिजे. मग दक्षिणेचा गंधमादन, त्याच्या दक्षिणेला कैलास, दक्षिणेला मानसरोवर, आपलं भरतवर्ष, पूर्वेचा मंदार, हे 4 टप्पू आहेत सगळे मध्ये मेरूच्या वरती. आणि मेरूवरती सो कॉल्ड माझं हे बाप्पांचं वास्तव्य आहे, इफ यू बिलीव्ह इन. तर हे लक्षात ठेवता, आपल्या घराच्या देवघरांवरती टप्पू असतात, मधला वरचा फ्लॅट सरफेस हा मेरूचा सरफेस आहे, क्षेत्रफळ, आणि बाजूने तेवढ्याच आकाराचे 4 टप्पू असतात. म्हणजे आपण कळत नकळत तेच फॉलो करतोय, पण माहिती नसतं आपल्याला ते काय दिलंय. पण लोकांना विज्ञान सांगितलं, शास्त्र सांगितलं की पटतं. म्हणजे आपल्या टूर काही रिलिजियस टूर नाही, माझ्याबरोबर ओंकार साधना करा असा काही आग्रह नाही माझा, तो मुद्दा वेगळा आहे. आणि आपल्याकडे लोकांना स्पिरिच्युअल रिलिजियसमधला फरक माहिती नाही आहे. मला कोणी म्हणतं ते शास्त्र असतं का याच्यात, म्हटलं गप्पा कशा मारा, भांडण कसं करा, यात पण शास्त्र आहे. चहा कसा करा, मला विज्ञान म्हणायचं आहे का. लोकांना सायन्स आणि लॉजिकचा फरकच माहिती नाही. उचलली जीभ हाणामाऱ्या करायला लागतात. पण हे जरा नीट समजून सांगितलं, शास्त्र आहेच ना चायला, ते गाडी कशी चालू हे पण शास्त्रच आहे ना. हां, विज्ञान इज समथिंग डिफरंट. आणि ते मी लोकांना समजून सांगतो. तसं तुला पण आवडणार आहे, तुझ्याकडे तुकाराम आणि माऊलींचं एक मूर्ती आहे. माऊलींनी 18 अध्यायात खूप छान एक लिहिलं आहे की जे व्यक्त झाले ना, रजतमस होतं, व्यक्त होणारी गोष्ट ही विज्ञानानेच बघायची, शास्त्रांनीच बघायची. जर जिभेवर साखरेचा दाणा ठेवलास आणि गुरु म्हणला ते कडू आहे, गुरु बदल, आणि जे गोष्टी दिसत नाहीत ते अध्यात्माने बघायच्या. आपण बरोबर उलटं करतो. पण लोकांना समजून सांगितलं साध्या भाषेत की विष्णू म्हणजे काय, शंकर म्हणजे काय, देवळाचा अर्थ सांगितला, आवडतं रे. माझा अनुभव आहे, सगळ्यांना सगळं आवडत असताना लोकांना प्रचंड फरक पडला. म्हणजे त्यांच्या पोराला त्यांनी पाठवलं पुढच्या वेळेस. डेफिनेटली इट्स मेकिंग लॉट ऑफ डिफरन्स. फक्त इट विल पर्कोलेट, झपकन होणार नाही, इट विल टेक लॉट ऑफ टाइम. आता याला जोडून की मग आता आपली या सृष्टीची निर्मितीच गोल्डन रेशिओतून झालेली असू शकते. हो, आता तो कुतूहलाचा प्रश्न आहे. तसा लहानपणी मोठा घास पण असेल मला माहित नाही, काहीतरी परंतु एक उत्सुकता आहे मला हे जाणून घ्यायची. प्रश्नच नाही. हे बघ, मला अगदी स्पष्ट नाही, त्याच्यावर माझा खूप अभ्यास नाही. मी ते गोल्डन रेशो आणि मूर्ती, गोल्डन रेशो मंदिर याच्यावर नक्की बोलू शकतो.
ॲस्ट्रोफिजिक्सवर माझा अभ्यास नाही आणि हे डेफिनेटली वाय नॉट. माझं क्लीन म्हणणं एक स्टेटमेंट सांगू या सगळ्याबद्दल, जे आज टिकलेलं आहे ते गोल्डन रेशोवरती असणार. किंवा उलट म्हणू, जे आज टिकलेलं आहे किंवा आता इथून पुढे जे आपल्याला टिकवायचं आहे ते सुद्धा आपण गोल्डन रेशो मध्ये घेऊ शकतो. ॲब्सोल्युटली. म्हणून तर गोल्डन रेशो म्हटलं गेलं ना. मला नावं खूप वेगवेगळी आहेत, पण जे सस्टेन होतं ना, तर बेसिक त्याच्या त्रिगुण काय म्हणू भूमिती आणि गणित सेमच असणार आहे. प्रश्नच नाही. जे टिकलंय ते हॅज टू बी गोल्डन रेशो. प्रश्नच नाही. वा वा वा. आता आवर्जून आता जे 12 ज्योतिर्लिंगांबद्दल गप्पा झाल्या, ॲब्सोल्युटली फाईन. फक्त एक लक्षात ठेवायचं, ॲज अ मराठी कवी म्हणून आय विल डेफिनेटली से की एकाच वेळेत शंखाकृती यस, ॲज अ कवी, ॲज अ प्राऊड सनातनी, आता भारतावर प्रेम करणार मी नक्की हो म्हणेन. इथे रिसर्चर कुठे येतो सांगू का, की येईन तुझ्याकडे औषध घ्यायला कधी, की माझं असं वाटतं मी मरेपर्यंत सिझोफ्रेनिक होणार आहे. होतं कसं, ॲज अ कवी म्हणून आय डू ॲक्सेप्ट दॅट. सनातनी, आय एम प्राऊड ऑफ माय सनातन, दॅट्स फाईन. पण हे कागदावरती प्रूव्ह करण्यासाठी असे पुरावे सापडत नाहीत की मंदिर कुठे कुठे बांधा म्हणून सांगितलंय. फाईन. मला आपण ऑब्झर्वेशन सायन्स म्हणू, वी कॉल इट सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सेस. म्हणजे आज जिथे जिथे ही स्थानं आहेत त्याच्यावरून असं सूचित नक्की होतं. आपले पॅथॉलॉजिकल रिपोर्ट असतात की नाही, पॅथॉलॉजिकल रिपोर्ट, इट इज इंडिकेटिव्ह ऑफ. डेफिनेटली येस, डेफिनेटली येस, त्यात नक्की कारण असणार. पण ही कारणं शोधून ती कागदावरती येऊन त्या कॉन्फरन्समध्ये हाणामाऱ्या होऊन ती घासली गेली पाहिजेत. त्याला आपण शास्त्रकाठ्याची कसोटी म्हणतो. तो शास्त्राला माहितीच नसेल, सोडून द्यायचे. खूपच आजोबांच्या काळातला प्रकार आहे. म्हणजे ते शास्त्र काट्याची कसोटी प्रकार जो होता, की फ्रॅक्शनल बॅलन्स अलीकडचा प्रकार थोडक्यात, की त्याच्यावरती घासून जेव्हा पेपर आउट होईल ना, दॅट टाइम यू कॅन से सेम थिंग. आपल्या आवडत्या धर्माबद्दल किंवा भारताबद्दल, धर्म म्हणजे भारतावर बोलू. इफ समबडी आस्क्ड की राहुल, भारताचा इतिहास किती जुना आहे, विचारणारच होतो मी प्रश्न तेवढ्यात. किती म्हणजे इथे बघ, इथे म्हणून म्हणलं ज्योतिर्लिंगांचं, त्या शंखाकृतीचं इतिहास. इतिहासाचे फोड काय, इतिहास हे असे आहे ते कसं आहे ते जे वाचल्यावर कळते ते. ही डेफिनेशन आहे हिस्ट्रीची. यू चेंज द डेफिनेशन, अदरवाईज यू चेंज द वर्ल्ड पाहिजे तर. पण हा जर डेफिनेशन, ही जर डेफिनेशन आहे, ही जर व्याख्या आहे, तर जे वाचता येतंय तिथपासून इतिहास आहे. अलीकडचा इतिहास पूर्व काळ आहे. फाईन. तर आपल्याला वाचता काय येतंय, तर अशोकन काळातली ब्राह्मी स्क्रिप्ट, शारदा आहे तेव्हाची, खारोष्टी वॉटर, पण त्याच काळातली ती मला वाचता येते. खूप लिपी आहेत तिथे, आपण ब्राह्मी म्हणू. अशोकन काळातली ब्राह्मी शारदा वाचता येते. अशोकन मौर्यन काळ काय आहे, इसवी सन पूर्व 4थं शतक ते 2रं शतक, हे 150-200 वर्षातला काळ म्हणजे मौर्यन काळ आहे. जे चंद्रगुप्त, चाणक्य, मग अशोकराव. तर त्यातली लिपी वाचता येते. म्हणून इतिहास विचारला, इतिहास किती जुना आहे, तर कितीही वाईट वाटलं तुला तरी भारताचा इतिहास पूर्व 4थ्या शतकाच्या मागे जात नाही, ॲज पर द डेफिनेशन ऑफ इतिहास. फाईन. बाकी जगभरात एक इतिहास आहे, इतिहास पूर्व काळ आहे, प्री हिस्ट्री. आम्ही इतके मस्त आहोत. आपल्यामध्ये अजून एक काळ आहे, त्याला म्हणतात प्रोटो हिस्ट्री, हा प्रागैतिहासिक. याचं कारण काय माहिती आहे का, आपल्याकडे लिपी आहे. हडप्पा, मोहनजोदडो, इंडस व्हॅली, वेद काळातली लिपी आहे, पण ती वाचताच येत नाही आत्ता. म्हणजे लिपी नसणारा काळ इतिहास पूर्व काळ झाला. फाईन. पण असा काळ आहे, ती जेव्हा लिपी डिकोड होईल ना, याला आपला इतिहास इसपू 3000 पर्यंत जाईल. बाय डेफिनेशन म्हणतोय. वी नो दॅट इसपू 3000 आहे, मग वेद इसपू 1800 असतील, सगळे आहेत. मी ज्यांना फॉलो करतो, सौंदरराजन, त्यांचं डेटिंग मी फॉलो करतो, दॅट्स फाईन, इट इज रिटन. पण इतिहास आहे का, बाय डेफिनेशन इतिहास इज जे वाचता येते ते. त्यामुळे बरोबर ब्राह्मी वाचता येते. आणि लिपी आहेत का, आहेत ना, वाचता येते का, चाललेत कामं. जेव्हा ती उलगडली जातील, मे बी आपण मरेपर्यंत किंवा आपल्या 2 जनरेशन नंतर, जेव्हा इट विल बी डिकोडेड, माय हिस्ट्री विल गो बॅक टू इसपू 3000. म्हणून म्हणलं की ॲज अ कवी म्हणून बोलणं वेगळं, अभिमानी भारतीय म्हणून बोलणं वेगळं, आणि संशोधक म्हणून बोलणं वेगळं. हे जर असं खूप आढळणं काम आहे आणि मोठा चर्चेचा विषय आहे तसं बघायला गेलं तर. खूप छान सर. म्हणजे आता या आपल्या गप्पांच्या माध्यमातून इंडोलॉजी तर तुम्ही चांगल्या पद्धतीने उलगडली. आता थोडंसं आपण परत तुमच्या कवितांकडे आणि गीतांकडे वळूया. तुमचा आणि लता मंगेशकरांचा खूप जवळचा संबंध आला, किंवा लता मंगेशकरांच्या मृत्यूपश्चात तुम्ही पूर्णविरामानंतर ही एक सिरीज लिहिली, ती मी सुद्धा फेसबुकला रेग्युलरली फॉलो करत होतो, तर त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. माऊली, संबंध जवळचा आला म्हणण्यापेक्षा की आयुष्यात देव आला असं म्हणणं असतं की नाही, की दिसल्या. तर ज्यांना कविताच आवडत नाहीत, ज्यांना गाणीच आवडत नाहीत,
त्या दृष्टीने मंगेशकर कोणीच नसतात. हो. आणि ज्यांच्यासाठी कविता शब्द सर्वस्व आहेत त्यांच्यासाठी देव असतात. हा पहिला मुद्दा. भेटल्या दिदी, भेटाचं मोठं कारण मीनाताई. माझं काम मीना खडेकरांबरोबर खूप काम झालं आणि इथे मला खूप छान वाटलं की रंगमंचावर आलो मी सांग सांग बोलानाथमुळे. इव्हन आय स्टार्ट वर्किंग ॲज अ लिरिसिस्ट विथ मीनाताई. खूप रडलो, कारण म्हटलं माझं पहिलं रंगमंचाचं पाऊल तुमच्याच गाण्यामुळे झालं. त्यांचंच गाणं योगेश खेडेकरांनी गायलेलं सांग सांग बोलानाथ. भेटल्या दिदी, नक्की भेटल्या, आशीर्वाद मिळाले. मीनाताई, उषाताई असंख्य वेळा भेटणं झालं. आणि हे आहेत ना आशीर्वाद. म्हणजे जसं तू तुझ्या कामात एक काम करत असतोस तुझ्या फील्डमध्ये, तसं 2 गोष्टी तुला आवडून दिदींचं सांगित की ज्या दिवशी आपल्या पुण्यामध्ये एक रवी परांजपे नावाचे खूप मोठे चित्रकार आहेत, म्हणजे क्या बात आहे, बिग आर्टिस्ट. तर रवी परांजपे सरांच्या एका चित्र प्रदर्शनाला मी आणि सुधीर मोघे, मी सुधीर काकांबरोबर गेलो होतो आमच्या गुरूंबरोबर. मला स्मरत नाही पण कोणती तिसराच एक मोठी व्यक्ती होती. मला हाक मारली काकाने, राहुल राहुल म्हणले. मग मी गेलो जवळ. आय नेव्हर फॉरगेट दॅट. त्यांनी खांद्यावर हात ठेवला माझ्या, सुधीर काकांनी, आणि इंट्रोड्यूस करून दिलं की माझा कवी मित्र डॉक्टर राहुल देशपांडे. रडलो ओक्सोबोक्षीनंतर शांतपणे की आपला कवी क्षेत्रातला गुरु जेव्हा इंट्रोड्यूस करतोय कवी राहुल देशपांडे, क्या बात आहे यार, तू पण माझा मित्राचा मुलगा, मी डॉक्टरचा मुलगा, हा डॉक्टर. दॅट इज डिफरंट. पण दॅट वे दिलींकडनं आशीर्वाद मिळतात हा मुद्दा थोडा वेगळा असतो. म्हणजे समथिंग डिफरंट. पण परत तोच मुद्दा आहे. मी माझ्या काही बाकीच्या पॉडकास्टमध्ये पण मी आवर्जून या विषयावर बोललेलो आहे. केला होता माझ की कोणी करेल ते वय असतं याला शायनिंग मारायचं की मी दिली. पुन्हा वडिलांचे संस्कार, आई वडिलांचे. मला वडिलांनी रुपाली हॉटेलमध्ये पोहोचवलं. वडिलांचा रुपालीतला ग्रुप होता डॉक्टरांचा. बापाबरोबर रुपालीत जाऊन चहा पिणं ही फार मोठी गोष्ट होती. म्हणजे चाइल्ड सायकोलॉजी नसणाऱ्या काळातली. तर तिथे मी गेलो तर दादा समजून नाही, सगळे मोठे जोश असतील तिथे गँग, बिग शॉट डॉक्टर्स, डॉक्टर फडके, अरविंद फडके, मस्त लोक होती. पाया पडलो, सगळ्यांनी कौतुक केलं. आणि दिदींबरोबर काम करतोस कारण संगीत मीनाताईंचं आहे वगैरे, गप्पा झाल्या आमच्या. त्यांचं दिदींचं प्रोडक्शन आहे, भेटलो. पुढचं वाक्य आय नेव्हर फॉरगेट. मला माझे वडील म्हणले की जाताना मठात जा. मी गुळवणी महाराज, वासुदेव निवास, कर्वे रोड, मठात जा, घरी जाऊन दृष्ट काढणं झालं सगळं, उद्यापासून हा विषय बंद. म्हटलं वडील. तेव्हा मला दादांचं पटलं. दादा म्हटले, राहुल, दिदींना तुझी कविता आवडली येणार आहे, तू आवडलास का? तर संबंध छान टिकवायचे असले तर कविता सकस होईल, सुदृढ होईल हे बघत राहा. बरोबर. हे मी अनेक ठिकाणी बोललो आहे. कारण होतं कसं माहिती आहे का, आजकाल लगेच, मी तर पिडियाट्रिक डेंटिस्ट आहे, तर 2 झाल्या परीक्षा यांच्या ना गंधर्व महाविद्यालय, त्यांना वाटतं हेच लता, आशा, किशोर, अभिषेक बुवा, बिमसन जोशी, हे 2 झाल्या परीक्षा की हेच गायला लागतात. म्हणजे हा जो प्रकार मला कधी कधी येतो, किंवा मी गाण्याच्या क्लासला मुलाला पाठवते तो कधी दिसेल झीवरती, हा जो भंपकपणा जातो. तर मे बी मला म्हणून मी कॉलेज रिझाईन करतो, मोठे हॉस्पिटल सोडतो, प्रॅक्टिस कमी करतो, कारण नवीन आईवडिलांना तर माझं वेवलेंथच मॅच होणार नाही आहे. त्यामुळे दिदी म्हण, सुधीर मोघे म्हण, ठेवलेलं काम आहे. आणि जेव्हा दिदींशी बोलताना काही गोष्टी झाल्या, बोलणं बिन, तर विचारलं गेलं की मानधन म्हण, काही ज्याच्या मी कामं केलेत मीनाताईंबरोबर, तेव्हा मी त्यांना असं क्लीन म्हणलं होतं की मी छोटा असताना पुण्यात सगळे वाड्यांमध्ये राहायचे लोक. तर पुण्यात वाड्यात राहणाऱ्या लोकांना आणि मुंबईत चाळीत राहणाऱ्या लोकांना चॉकलेटच्या बंगल्याचं स्वप्न दाखवणाऱ्या मीनाताई. हे फॅक्ट आहे. आणि त्यानंतर थोडं मोठं झाल्यावर करिअर काय करू, हे करू का, ते करू. करिअरपासून 10 मुलींच्या प्रेमात पडला असेल, कुठली निवडू, इथपासून गोष्टी असतील. तू स्मार्ट आहेस खूप. आमच्या आयुष्यात हा स्मार्टनेस होता करिअर. तर हे लक्षात ठेवता, या निर्णयात मी हल्लो असेल तेव्हा ह्यांच्या नावाने सोडले ना, इन रेशमी राहो में एक राहत होगी तुम तक जो पोहोचते इस मोड से जाते. तर मी मंगेशकरांकडे काय एक दिशादर्शक म्हणून पाहिलं. मी आता माझ्या यूट्यूब चॅनलवर अरे आनंद घना नावाची एक सिरियल आत्ता ब्रॉडकास्ट म्हणजे केलं मी ब्रॉडकास्ट. त्यात तोच मुद्दा दिला की जेव्हा मी कन्फ्यूज होतो ना, तू पण संसारात भोगत असशील, नको त्या लोकांबरोबर जगायला लागतं कधीतरी, नको त्या मित्रांबरोबर जगायला लागतं कधीतरी, पर्याय नसतो. पण चिडचिड झाली ना, आवाज ऐक बाईंचा. चित्रपट सरस्वती चंद्र आहे, गाणं नूतनवर झालंय. काय म्हणतो आवाज तो, दिल ना चाहे तो क्या साथ संसार में चलना पडता है सबकी खुशी के लिए, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. गाणं दॅट वे मी दिदींना असं खूप दिशादर्शक म्हणून बघत आलो. आणि तो आवाज आपल्याला सांभाळतो ना रे. ते पूर्णविरामानंतर जे मी 108 दिवस लिहिलं दिदी गेल्यावर, ते ठरवून दिलेलं नाही आहे, ते एक्सटेम्पर व्हायचं. मी कधी खजुराला होतो, कधी वेरूळला होतो, ते तुला पुस्तक द्यायचं, ते पुस्तकात वरती लिहिलंय मी कुठे बसून ते लिखाण केलेलं आहे. दिदींकडनं शिकलो, खूप शिकलो.
आणि जेव्हा काही प्रश्नोत्तर झाली त्यातून मला कळलं की परकाया प्रवेश तिथून शिकलो. म्हणजे जास्त बोलतात नाही कारण खूप वैयक्तिक गप्पा असतात पण आणि मी कुठेच फेसबुक त्याच्यावर हे आपलं येणार. मी काय तू पण लक्षात ठेव, तो कोण गुरु त्याला मानतोस ना, काही गोष्टी अशा शिंपल्यात मोत्यासारख्या असलेल्या बऱ्या असतात असं खूप वाटतं. पण जेव्हा मी विचारलं होतं की किशोरदांसारखं, रफी साहेबांसारखं, लता दिदी किंवा आशाताईंसारखं किंवा सुमंती कल्याणपुरांसारखं तसं का गाता येत नाही इतरांना, सगळे आपली मोठी लोक आहेत ना सगळी. तेव्हा मला उत्तर त्या फॅमिलीत आलेलं उत्तर मला इतकं आवडेल. हे कोण बोललं कसं बोललं हा नको इथे चर्चा, पण उत्तर काय होतं की दीदी हॅज नेव्हर सँग फॉर दीदी आफ्टर त्यांचं बालपण. म्हणजे आय डिडंट गेट दॅट. मला कळलं नाही म्हणजे काय. इतकं सुंदर बोलल्या त्या की दीदी हॅज ऑलवेज बीन सिंगिंग फॉर द कॅरेक्टर्स. दीदी हॅज बीन सिंगिंग फॉर मधुबाला. दीदी हॅज बीन म्हणजे पर्दा नाही जब कोई खुदा से बंदों से पर्दा करना क्या, त्या तर माहिती आहे ते कॅरेक्टर काय आहे. समोर तो बसलाय घाबरलेला सलीम आणि राजा बसलाय त्यासमोर ही बाई बोलणारे गाणं. तर कॅरेक्टर माहिती आहे यार ते की मुबारक आहे तुम्ही की तुम किसी के नूर हो गए किसी. तर माहिती आहे की ते नादिराजवळ राजकुमार बसलाय आणि मीना कुमारी इथे बसून गातीये. अरे बापरे, परकाया प्रवेश. हे मात्र त्यांच्याकडनं कळल्यावर मला इतका फरक पडला. दवाखान्यात पिल्लांशी बोलताना पिल्लू म्हणूनच बोलतो मी. गोट्या गोट्या चम्या करतच बोलतो. प्रभुगुंजेपासून आम्ही कुठेही बारामतीला किंवा कुठल्याही माणसांसवर बोलल्यावर 4 वाक्यानंतर सोडा ना चायला हे येतच. मी प्रबोधिनीचुला जेव्हा भाषणं केले तेव्हा 2दा चायला म्हटलंय, नंतर पाप म्हणून मी सॉरी म्हटलं त्यांना. पण मला असं कळलं आपण खूप खरं वागावं. आणि जेव्हा मी वेरूळमध्ये असेन आय शुड बी राष्ट्रकूट. मी जेव्हा ओरिसात असेन आय शुड रिप्रेझेंट कलिंग, उत्कल पाहिजे. मी जेव्हा कंबोडियात असेन आय शुड रिप्रेझेंट जय वर्मा किंवा सूर्यवर्मा. हे कळलं मला की त्या काळात जाऊन बघायचं असतं त्या कॅरेक्टरमध्ये. हे मला असं आपण इंडायरेक्टली शिकलो. माझ्या पहिल्या काव्यसंग्रहात सुधीर मोघ्यांची खूप प्रस्तावना त्यांनी छान वाक्य दिलं आहे. हे माझ्यासाठी खूप म्हणजे असं दिशादर्शक आहे. टॉर्च काय दिले मोघ्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत की मार्गदर्शन ही देण्याची गोष्ट नसून करून घेण्याची गोष्ट आहे. मला आवडलं ते. त्या दिदींबरोबर खूप जगता आलं. रंगस्वरांचे हा अल्बम आहे. LM म्युझिक आहे, लता मंगेशकर म्युझिक त्यांच्या कॅसेट कंपनीसाठी केलं होतं. मीनाताईंचं संगीत आणि पंडित शौनक अभिषेकी आणि मेघाला कडेकर त्यांनी गाणी गायली आहेत. माझ्यासाठी छान होतं ना रे, कारण एकूण 8 गाण्यांपैकी 6 गाणी आपली आहेत. CD कव्हर जे आहे ना ते प्रोडक्शन LM, संगीत मीनाताई आणि कवीमध्ये एक सुरेश भट आणि राहुल देशपांडे अशी नावं आहेत. ते माझ्यासाठी ते असं ठेवून द्या. शांतता. मी तसं आहे रे, असं ते आय एम हॅपी विथ वॉट आय एम. नाही तुमचा हा जो बंध आहे, हा स्नेह आहे, म्हणजे आता त्या नाही येत आपल्यात, परंतु तरी त्यांच्या आठवणीने असाच वृद्धिंगत होत जाऊ. आता तुमच्या आणि माझ्या व्यवसायाशी निगडीत काही प्रश्न मला तुम्हाला विचारायचे आहेत. तर त्यात पहिली गोष्ट अशी की आयुर्वेदामध्ये दंतचिकित्सा सांगितलेली आहे. तर जी आपली दिनचर्या आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची दिनचर्या जे काही टप्पे आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यामध्ये दंतधावन विधी हा प्रमुख टप्पा सांगितलेला आहे. आपला मलोत्सर्ग विधीनंतर जर कुठला महत्वाचा विधी असेल तर तो दंतधावन विधी आहे. तर याला जोडून की मग टूथपेस्टचा शोध कधी लागला? कारण हा भारतात तर नव्हता, कारण भारतामध्ये त्या काळात बरोबर दंतधावन विधी करता लिंबाची काडी वापरली जायची, दंतधावन विधी करता बाबळीची काडी वापरली जायची. तर हा टूथपेस्टचा शोध कधी लागला? हे बघ, ज्या काही चांगल्या गोष्टी आल्या ब्रिटिशांबरोबर त्यातनं आलेल्या गोष्टी असतात आणि बेसिक हा फरक पडला आहे. टूथपेस्ट याला दंतमंजन होती पहिल्यापासून, पण जेव्हा ती नीमची किंवा काडी सगळं जायचे आपण चावत तेव्हा तू आठवून बघ कसं होतं बघ. आता हे सामाजिक माझ्या लोकांना बोलणं आवडत नाही कारण हे खूप गुळगुळीत वाक्य आणि आधी ऑलरेडी मी परिगा बाहेरचा माणूस आहे. पूर्वीच्या काळी त्या गोष्टी आतल्या आपण फार उलट्या गोष्टी केल्या. हा जाऊ द्या, हा इथे सामाजिक जाण्याचा विषय नको. पूर्वी आपण परसाकडला जायचो. परसा ते घरी नव्हतं, बरोबर. आजकाल उलटं झालंय, आपण जेवण बाहेरून मागवतो आणि टॉयलेटला घरी असतो. हा एक फार मोठा झालेला फरक आहे आपल्या शास्त्राप्रमाणे. हा म्हणजे आयुर्वेद विचारशील तर आजार येण्याचा हाच म्हणजे जेवण बाहेरून येतं आणि परसाकडला घरात बसतो. वाईट नाही म्हणत आहे, आजचं ते स्टाईल देतात, मला काही बोलायचं नाही. पण पूर्वी बघ, जेव्हा मी काडी चावत जायचो तेव्हा हातात लोटा म्हणजे पाणी घेऊन चालत जाणार आहोत. परसदार असायचं, चालत जाणार, तिथे बसून काडी चावणार आणि मग ते विधी उरकून घरी येणार. तोपर्यंत काडी तोंडात असायची. आता विचार कर, तोपर्यंत काडी चावली त्याला ब्रिस्टल्स येणारच आहेत, त्याला फाटे फुटणारच आहेत. म्हणजे आज जे ब्रिस्टल्स आपण ब्रशला वापरतो ते तिने आपण चावून तयार करायचो.
त्यातून जे द्रव गळायचा त्यातून सेल्फ क्लीन्स होऊन जातं सगळं. कारण पूर्वी आपलं खाणं कोर्स होतं, कडक होतं. आता जितकं रिफाईंड मिचमिचित झालेलं आहे, मोमू खाणं झालेलं आहे, तर ते खरवडल्याच्या बाहेर येणार नसतं. मग खरडून बाहेर येताना ते चिकटून बसतं. मग तिथे फेस पाहिजे, मग फोम पाहिजे. ॲट द सेम टाइम गचाळ खाणं वाढल्यामुळे, साध्या भाषेत तू पण ॲक्सेप्ट करशील त्याला, पीएचची वाट लागते. त्याच्यामुळे तिथे मला काहीतरी एक डेफिनेटली एक बफर पाहिजे. म्हणून एक बफर, फोम आणि मायक्रो ॲब्रेशन या गोष्टी गरज पडली, कारण खाणं बदललं माझं. बरोबर. तर डेफिनेटली टूथपेस्ट सुरू झाले आपल्याकडे मिड 20th सेंचुरीपासून, तो मुद्दाच नाही. पण याचं बेसिक कारण आपलं चेंज लाईफस्टाईल आहे. हे नाही बदलता येईल आपल्याला, की आपली लाईफस्टाईल बदलली ना. आजकाल इतकं रिफाईंड खायला लागलो आणि दात घासायला 5 मिनिटच माझ्याकडे आहेत. आता मी प्रसंगासाठी कुठेतरी लांब जाऊन अर्धा फरलांग लांब जाऊन बसलोय आणि तोपर्यंत सगळं घरी आलोय. आणि मग त्याला ब्रिस्टल्सनी आज जे ब्रशचे ब्रिस्टल्स कामं करतात तेच त्या काडीचे फाकलेले ते ब्रिस्टल्स कामं करायची. तर मिड 20th सेंचुरीपासून टूथपेस्ट आली आणि इट बिकेम आपल्या आधुनिकतेबरोबर ज्या गोष्टी काही होत्या आयुष्यात त्यातल्या गोष्टी झाल्या. 1.5-2 मिनिटात ब्रश करतो आपण आता. मग त्यावेळेचा दातांचं आरोग्य, ज्यावेळेस आपण ह्या अशा काड्या वापरायचो, आणि आत्ताचं दातांचं आरोग्य, याच्यामध्ये काय परत तोच मुद्दा आहे मित्रा, डॉक्युमेंटेशन कुठे आपल्याकडे. त्या सांगताना फक्त तुला छान ऑटोमी काहीतरी बोलीन, मला छान ऑटोमी काहीतरी बोलीन, माझी दुकानं बघून काहीतरी बोलीन, हा प्रकार होईल. पण डॉक्युमेंटेशन बोंब आहेच ना आपल्याकडे. बरोबर. डॉक्युमेंटेशन बोंब आहेच ना. बरोबर. परत सांगेन, दाताचं आयुष्य काळजी घेण्यापेक्षा खाण्यावर खूप डिपेंड आहे. मी पण माझ्या पिल्लांना, पेडियाट्रिक डेंटिस्ट आईवडिलांना सांगतो, काय खातोपेक्षा कसं खातो फार महत्वाचं आहे. यू नो एव्हरीथिंग. अन्न खूप वेळ तुंबलं तोंडात, खूप वेळ तुंबलं, इट फर्मेंट्स. फर्मेंटेशनचा एंड प्रॉडक्ट ॲसिडच आहे. दातावरती ॲसिड पडून दात जळणार आहे, त्याला मी डेंटल डिके म्हणतोय. मग जितकं ते लवकर फर्मेंट होणार आहे तितकं दात जास्त किडायला लागणार आहे. जितकं मोमो खाणार आहे ते. पूर्वी इतकं कोर्स आणि कडक खायचो आपण, रॉ खायचो, तर डेफिनेटली तेव्हा, कारण डेंटिस्ट म्हणजे दात किडणे अजून तरी जेनेटिकल हेरिडिटरी प्रूव्ह झालेलं नाही. कोणी काही म्हटलं तरी पेपर प्रूव्ह झालेलं नाही. जसं हात तुटणं, हा काय अमावस्या आणि शाप हे बापाचा तुटला, आजोबा तुटला, जेनेटिकल नसतं. तर मी पिल्लांना म्हणतो ना आमच्या, दात किडणं ही स्वकष्टार्जित कमाई आहे रे. ते वर्ण कुठनं आलेलं नाही आहे. हाड तुटणं, हात तुटणं, दात किडणं आता कमवलेलं आहे ते. तर प्रचंड लाड आणि अन्न तोंडात तुंबणे याच्यामुळे झालेल्या गोष्टी सगळं मोमो पोरं खातात. बरोबर. मी किती सांगेन, अरे मोसंब्याची आतल्या त्या ह्या काढणं, शिरा काढणं संत्र्याचं ठीक आहे, सफरचंदाची सुद्धा साल काढून आजचे माझे पेशंट खात आहेत. आपण असं कणीस खायचो, ते चमच्यानी खातात कणीस, कॉर्न म्हणून नाही का, स्टाईल मारत. कलिंगड पण आपण असं खायचो, कलिंगड ती पण असा पोर्क नाही खात आहे. किती फरक पडलाय. तुझ्या लहानपणी तुझी आई फोडणीची पोळी हाताने तोडून करायची, आजकाल तीच आई मिक्सरवरती करते. अरे त्याची गोष्ट लहानपणी तू चावली, ती आज आपण पण चावत नाही होत. इतका फरक पडलाय. मग ते ज्यावेळेस आपली मानवाची उत्क्रांती झाली, आदिमानव वगैरे त्या काळात, आणि तिथून जसं, कारण पूर्वी लोक मांसाहारच श्रेष्ठ मानत होते. बरोबर. त्यामुळे दातांची संरचना पण त्याच पद्धतीने होती. ॲब्सोल्युटली. आणि मग आत्ताची दातांची जी रचना आहे ते मांस खाण्यायोग्य आहे. पण आजकाल आता मांस खाणं पण रॉ नाही राहिलेलं, ते पण डिफाईन करून देतात की खायला. म्हणजे जो माणूस खायला घालतोय तो जाऊन कसं आणला बाकरा खाल्ला असं काहीच करत नाही. तो पण चकाचक स्वयंपाक संस्कार करूनच देणार आहे. बरोबर. म्हणजे आजकाल इट्स अ मेड फॉर इच अदर प्रकार आहे. म्हणजे दाताची रचना आहे का म्हणण्यापेक्षा रचनेला आवश्यक असणाऱ्या गोष्टी करून खायला घातल्या जातात. हा मुद्दा आहे ना. आता तुम्ही सर इंडॉलॉजीचा अभ्यास केलेला आहे, तुम्ही सगळ्या ट्रिप ऑर्गनाईज करतात. तर ज्यावेळेस समजा मीच तिथं तुमच्यासोबत आलेलो आहे, ती ट्रिप एन्जॉय करण्याकरता किंवा त्याचं ज्ञान घेण्याकरता, तर ते जे तुम्ही काही सिम्बॉल्स सांगताय मंदिराच्या माध्यमातून, तर त्याचा मी स्वतः त्या गोष्टीकडे जर मला अभ्यासपूर्वक जर बघायचं असेल तर मी माझा अप्रोच कसा असला पाहिजे? खूप खरंच छान प्रश्न आहे तुझा स्वप्नील. ॲटलिस्ट तू म्हणलास तिथंच यू गॉट द आन्सर, की तू म्हणलास मी तुमच्यावर आलेलो आहे, तुझ्यावर आलेलो आहे. ओके. माझा अनुभव असा आहे, त्याला आपण गुरु म्हणतो मी. गुरु व्हायची लायकी नाही बरं का. एक टीचर असतो की नाही, शिक्षक. म्हणजे गाणं शिकायचं तर नर्तकाकडनं गाणं नसतं शिकायचं, किंवा डान्स शिकायचा तो गायकाकडनं डान्स शिकायचा नसतो. तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की जो माणूस तुझ्यात खूप बुडून कामं करतोय अशात बरोबर गेला असतं नक्की या गोष्टी वेगळ्या सापडू शकतात, प्रश्नच नाही. म्हणून आमच्यासारखे लोक जे व्रत म्हणून जे करतोय, डेफिनेटली व्यवसाय पण व्रत म्हणून करतोय, कधीच पाठ्या टाकल्या जाणार नाहीत. माझ्या प्रत्येक ट्रिपच्या आधी प्री टूर मिटिंग असते. बरं. हां. आणि मी प्रत्येकाला विचारतो तू का ट्रिपला येतोयस. पण अशी उत्तर दिलेत अनेकांनी, मला काही इंटरेस्ट नाही,
आईसाठी येत आहे ते पण लिहून ठेवतो मी. बरोबर. कुठे मला फक्त फिजिक्स पाहिजे, मला देवधर्मात इंटरेस्ट आहे, मला फिजिक्स बघायचं आहे, असं लिहून काढतो मी. आणि जसं मग यश चोप्राचं उदाहरण दिलं की प्रत्येकाला ते आपलं वाटलं पाहिजे, हा जो प्रकार आहे. तर दॅट वे मी प्रत्येकाला विचारतो तुम्ही काय येत आहे. त्यात खूप जण म्हणतात आपल्याला समजून घ्यायचंय, हरकत नाही. आणि म्हणून आपल्या कुठल्याही या हेरिटेज टूरला फर्स्ट डे असतो ना तिथे गेल्यावर, ते मी आधी म्युझियम दाखवतो तिथलं. एस्पेशली इव्हन कोणार्कमध्ये अख्खा दिवस आपण कोणार्कला असतो, पण पहिला सगळं सेशन, पहिला हाफ प्री लंच आम्ही तिथे म्युझियम खूप सुंदर केले, त्यांनी सेंटर छान केलंय, गव्हर्नमेंट अप्रतिम केलंय, तिथे दाखवतो सगळं. ते बघा जरा, समजून घ्या, इथे प्रश्न विचारा आणि मग साईटवर जायचं. हा जो प्रकार आहे, तर त्याप्रकारे प्री टूर मिटिंगने फरक पडतो. मग आम्हाला कळतं तुम्हाला काय पाहिजे आहे. आणि तसं मला वाटलं कोणी त्यात अति उत्साही आहे, कोणी शिकलेलं आहे त्या विषयाचं, मी सांगतो की हे काही पुस्तकं वाचा, हे करा, ते करा. आणि शेवटी कम्युनिकेशन आहे हे. आणि एक मुद्दा खूप आहे, हे मे बी तुला थोडं भोचक वाटेल, सदाशिव पेटी वाटेल, फार कमी लोक सरेंडर करतात. म्हणजे आज कृष्ण जरी आला की नाही, भगवान कृष्ण, भगवद्गीता नाही होऊ शकत अरे, कारण अर्जुनच नाही आहे, कोणी सरेंडरच करत नाही, ऐकूनच घेत नाहीत कोणी. हा जो प्रकार इथे येतो. मी सगळ्या लोकांना सांगतो की मी सगळं बाकी घरदार सोडून ही कामं करतो. मी व्यावसायिक गोष्टींकडे बघता कमी करून हे कामं करतोय. काहीतरी थॉट असेल म्हणून ऐका. आपण थोडंसं कोणाचं सरेंडर करून ऐकलं ना, गोष्टी कळतील. तर आम्ही प्री टूर मिटिंगने फरक पडतो. जर आम्ही होमवर्क देतो त्यांना, जर उत्साह कोणी असेल तर. पण वाव फॅक्टरसाठी सुद्धा या. म्हणलं पहिलं व्हिजिट असते ती फक्त शिंपडण्यासाठीची, आवड लागू देत. पुस्तकं अवेलेबल आहेत, पण डायरेक्ट पुस्तक, आता परत तो मुद्दा आहे, पुस्तक वाचायची कोणाची. कारण मॅकॉले काकांनी जो एक आपल्याला एक छानपैकी एक खेळा मारून ठेवलेला आहे. अनुवाद सुद्धा आजकाल प्री कन्सिड माइंडने केलेले आहेत. आपण जेव्हा रामायण महाभारत वाचतो, आज रामाला कॉमन मॅनमध्ये असं फक्त हे वाटतं की तो किती असा सीतेच्या विरहात रडणारा होता वगैरे वगैरे प्रकार जिथे येतात. राम ऐकून त्या अवतार आहे विष्णूचा. वनवासात सुद्धा त्याने खांद्यावरून कोदंड खाली ठेवलेला नाही, रणकर्कश राम येतो. पण आम्हाला असं शिकवलं की राम तसं नाही आहे ना ते. त्याच्यामुळे अनुवाद सुद्धा अतिशय प्री कन्सिड माइंडनी केलेले आहेत. पुस्तक तुम्हाला सांगताना मला टेन्शन असतं कुठलं पुस्तक सांगावं, हा जो मुद्दा आहे. त्याच्यामुळे प्री टूर मिटिंग्स या अतिशय आवश्यक आहेत. प्री टूर मिटिंग लोक अगदी घेतात, पैसे किती लागतील, शॉपिंगला काय आहे, खायला काय मिळतं, गरम मिळतं का, इथं थांबतात. दॅट्स फाईन. ते तुम्ही पिकनिकला वावसाठी सुद्धा या, त्यासाठी सुद्धा मुद्दा या. पण मग तिथे आधी 1 to 1 कम्युनिकेट करू. आम्ही काही लोकांना सांगतो, हे वाचलं की नक्की फरक पडू शकतो. खूप छान. म्हणजे तुम्ही यश चोप्राचा सिनेमा हे नावच त्याला तुम्ही टायटलच देऊन ठेवलेलं आहे. तुम्हाला सगळं, प्रत्येकाला ज्याला जे पाहिजे ते नक्की मिळून जाईल. स्लो मोशन मधला शाहरुख खान आवडला तेवढं फक्त बघा, काय हरकत नाही. खूप छान. तर तुम्ही इंडॉलॉजीकडे नंतर वळालात. होय. म्हणजे अगोदर तुम्ही डेंटिस्ट झालात, त्याच्या अगोदर तुम्ही कवी होता. सुरुवातच कवितेतून झाली, त्यानंतर डेंटिस्ट झालात. डेंटिस्ट झाल्यानंतर मग इंडॉलॉजीची आवड निर्माण झाली. परंतु इंडॉलॉजीची आवड निर्माण होताना ती तुम्ही सांगितलं की कवितेमुळेच झाली. कवितेच्या प्रेमापोटीच तुम्ही त्या शास्त्राकडे वळालात. पण हे असं असताना ज्यावेळेस इंडॉलॉजिस्ट म्हणून तुम्ही स्वतःला रिप्रेझेंट करत असताना कवितेमध्ये काय बदल झाले तुमच्या त्यानंतर, किंवा कवितेतलं जगणं कसं बदललं तुमचं? क्या बात आहे, हा अतिशय सुंदर प्रश्न आहे. हा तुझ्या डोक्यात आला म्हणजे क्या बात आहे, बढिया आहे. एक आवर्जून सांगेन, तशी आपली ओळख नवीन आहे मित्रा. एक मनस्वी प्रकार जो असतो ना, किंवा सडाफटिंग म्हणून साध्या भाषेत, तसा जगणारा मी आहे. त्याच्यामुळे मी काही करायचं म्हणून कधी केलेलं नाही, जसं आलं तसं स्वीकारत गेलेलो आहे. आवर्जून कविता बदलली का? कविता नाही बदलली. कवितेतले शब्द बदलले का? शब्द नाही बदलले. दृष्टिकोन नक्की बदलला. उदाहरण सांगतो तुला की इंडॉलॉजी झाल्यानंतर माझ्या आयुष्यातनं खळी आणि कळी कविता गेल्या. म्हणजे असं ते पुस्तकात जाळी पडलेलं पान गेलं, ते चूक असं म्हणत नाही. बरोबर. आयुष्याच्या वळणावर सूर्य मावळतीला आला, हे गेलं सगळं, संपलं. मावळती असते, सूर्य मावळतीलाच येतो चायला, सोडून द्या. खूप फॅक्ट्सकडे बघायला लागलो. उदाहरण सांगतो. एक 3 वर्षापूर्वी अरुंधती पटवर्धन, रमा कुकनूर आणि यशोदा पाठणकर या भरतनाट्यम मैत्रिणींनी शक्ती नावाचं गाणं आम्ही केलं होतं. म्हणजे ते 4 वेळी सांगतो. म्हणजे कविता कशी बदलत गेली किंवा बदललं कसं बघ. मी कवितेतनं पण रिसर्च पेपर्स करायला लागलो. म्हणजे उदाहरण सांगतो. वर्णन शक्तीचं आहे, तर त्यात डिटेल जात नाही. आधी लज्जागौरी होती, म्हणजे अतिथी उत्तानपाद. आधी लज्जागौरी होती, तिला अतिथी उत्तानपाददेव म्हणायचं, की फिमेल सेक्स ऑर्गन. लज्जागौरी मग ते मूळ शक्ती झाली दुर्गा. मग ती झाली मातृका. मातृका म्हणजे एम्बॉडीमेंट ऑफ गॉड. आपण डिटेल नंतर काय, वेगळा विषय. आणि सगळ्यात शेवटी ती झाली सालंकृत, म्हणजे मिसेस सो अँड सो. सालंकृत लक्ष्मी, सालंकृत शारदा.
याच्यावर असं लिहिलं बघा, आदिती उत्तान पाद देवी लज्जक, आदिती उत्तान पाद देवी सृजन शक्ती लंजिका, मूळ शक्ती अंबिका, दुर्गट दुर्गारण चंडिका. मग देवछाया देवमाया सिंधुजल बिंदू मातृका. हा शास्त्रीय पूर्ण आला. देवछाया देवमाया सिंधुजल बिंदू मातृका. हे लिहिलंय कुठलं? पुराणोक्ती. पुराणात पुराणोक्ती देवशक्ती कोण कोण आहेत? शारदा श्री गिरिकन्यका. ही झाली कविता. सुधारली कुठे आपल्या इंडॉलॉजी? 2 वेळी पुढच्या लिहिल्या. स्रोत स्तोत्रे याचा रेफरन्स दिलाय. याचा स्रोत काय आहे? स्रोत काय? स्तोत्रे पुराणादी निगमागम मूलक कल्पिता अंतहीन आदिमाता सर्व रूपेण संस्थिता. वा वा वा. की कविता संपताना मी रेफरन्स द्यायला लागलो की बाबा स्रोत काय आहे? तर स्तोत्र आहेत, पुराणे, निगम, वेद आहेत, आगम, तंत्रशास्त्र आहे, यातून आलेल्या ह्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे कवितेचं रूपडं नाही बदललं, पण आशय नक्की बदलला. आणि हुरहुर कातरवेळ मारवायातून थोडा बाहेर आलो. 1 + 1 = 2 हे कळायला लागलं. तर कविता स्पष्ट झाली, नितळ राहिली पण स्पष्ट झाली. त्याच्यात खूप काय फरक पडलाय कवितेत असं नाही, पण कवी असल्यामुळे मूर्तीकडे बघताना बोलता मात्र यायला लागलं. म्हणजे ती जेव्हा म्हणलं ना, अशी जेव्हा होते, ती त्याला मास जेव्हा टॉर्सो असा आहे, अशी काम आरशात बघून करते, हो हो हो, तिला काय म्हणायचं आहे हे कवी म्हणून कळायला लागलं. कारण मूर्ती शास्त्रज्ञाने कोरलेली नाहीये, मूर्ती स्थपतीने कोरलेली नाहीये, मूर्ती ही कोरक्याने कोरली आहे. एकूण 7-8 स्तर त्याला असतात इंडॉलॉजी की कोण कोरतं. घर आता आपलं कोटीबास्कर स्कीम, पंडित जावडेकर ते ना दगड घेऊन येत. घर शेवटी बांधले गव्हर्नमेंटनी, डिझाईन दिलं आर्किटेक्टनी, इलेक्ट्रिफिकेशन केले इलेक्ट्रिशियन लोकांनी. पण कोरणारा जो आहे, बांधणारा जो आहे, त्याला फक्त माहिती इथे हे बांधायचं आहे. थॉट खूप वेगळे आहेत. थोडं बांधताना तो आकार वेगळा घेऊ शकतो ना रे. त्याचं बोटं अशीच पाहिजेत, अशीच पाहिजेत, असंच पाहिजे. एक सुंदर मूर्ती आहे वेरूळमध्ये, कैलास आत जाताना शिवपार्वती बसलेत नंदीवर, त्याला सोमस्कंद म्हणतात. स्कंद सोम, उमा सहित सा, सोम उमा बरोबर शंकर आणि मांडीवर स्कंद. आता पिल्लू जर घेऊन फोटो काढायला बसलास, असं बसत नाही पिल्लू की काय श्यामचेतले श्याम नाहीत असे बसायला, चुळबुळ कर, हे कर ते कर. काय चालेल? कैलास आहे यार, माणकेश्वर 16 नंबरची केव कोणाचा आहे? शंकराचा आहे. मांडीवर काय स्कंदाला घेतलं, आवर्जून मूर्ती बघ, पूर्ण अंधारात आहे, लोक बघत नाहीत, भारी मूर्ती आहे, नंदीवर बसलेत आणि फक्त तो असं बोट दाखवतोय, माय पप्पा असं करून स्कंद. ही जे बोट आहे ना, ही पुस्तकात दिलेलं नाही बोट दाखवा, सोमस्कंद मूर्ती. मग तिथे मॉडेल असणार आहे, गोष्टी घडल्या आहेत, कोण आहे? माझ्या बाब्बा. असं अरे एवढंसं बोट बघतो त्याच्याकडे, ही इज व्हेरी प्राऊड. हे जे बोट आहे ही कविता आहे. आणि मला असं मूर्तीमुळे माझ्यातला कवी जगतो आणि या कवीमुळे मूर्ती कळतात. इव्हन या कवीमुळे मला पिडियाट्रिक डेंटिस्ट मुलांची भाषा पण कळायला लागली. मला जेव्हा कवी संपेल ना, सगळ्या गोष्टी संपतील, असा माझा मुद्दा आहे. आणि आता एक हो, तुमच्या कवितेने आपण समारोप करूया मुलाखतीचा. की कविता, इंडॉलॉजी गोष्टी एकत्र कशा आल्यात वावरून सांगतो. आणि माझी एक सगळी विनंती असते, पॉडकास्ट म्हणजे करताना तुला विनंती असते, तुम्ही तसं करणार, तुझा ग्रुप जे आपला पॉडकास्ट ऐकतात त्यांना हात जोडून विनंती असते की आपल्या भारतावर प्रेम करा, आधार कार्डवर नाही, भारतावर प्रेम करा. खूप आपण त्यात लॅग आहोत, खूप मागे पडलोय माहिती नाही, पण आपण सगळ्यांनी करायचं भारतावर प्रेम एकत्र. आणि आपल्या पूर्वजांनी जे काय काम केलंय, अदृश्याचे रूप वर्णितो अक्षरघन वेदांत. वेदांत म्हणजे उपनिषद. उपनिषदात वेदांतामध्ये हे बघ ते बघ असं सांगितलेलं नाहीये, अदृश्य शक्तींचं वर्णन केलंय की कार्यकारण भाव आहेत, हे का घडतं हे बघ. ही कविता आणि इंडॉलॉजी एकत्र कशा वाढत गेल्यात. अदृश्याचे रूप वर्णितो अक्षरघन वेदांत, पुराणातुनी दिसते विश्व ब्रह्म युग कल्पांत. कोरुनी गेला भारतात या गुह्य सांगुनी काही, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही. वा वा वा, क्या बात आहे. किती सुंदर समारोप झाला मुलाखतीचा. मनापासून धन्यवाद सर. थँक्यू सो मच.